बघा, आजचा जे काही आपला सेशन आहे त्याचा उद्देश जो काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे. आज आता आपला इव्हिनिंगला बघा जो काही आपला कट ऑफ लागलेला आहे प्रीचा कट ऑफ आहे. आणि आता जे काही आपले रिमेनिंग डेज राहिलेले आहेत, ती एक स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. एक बऱ्यापैकी आपण जवळपास ज्या काही गोष्टी असेल, ऑन टाइम एक्झाम वगैरे होईल का? आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कट ऑफ लागला, तर लगेच पोरांचे मेसेज आले, आपलं जे काही एक्झाम आहे ती ऑन टाइम होणार आहे का काय? ठीक आहे. आणि बऱ्यापैकी आता बघा, ज्या काही गोष्टी असणार आहे आपण सगळ्या या ठिकाणी डिस्कस करू. तुमचे जे काही क्वेश्चन वगैरे असतील ते आपण लास्टला घेऊया. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो काही कट ऑफ आहे, खूप दिवसापासून आपण वाट बघत होतो आणि आज आयोगाने मनाव घेतलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आज आपला कट ऑफ लागलाय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही लोकांनी म्हणजे तुम्ही, आम्ही म्हणजे क्लासवाले स्टुडंट वगैरे सगळेच असतील त्याच्यामध्ये, तर जे काही कट ऑफ प्रिडिक्ट केला होता त्याच्यापेक्षा खूप कमी कट ऑफ लागलेला आहे. बघा जवळपास, ठीक आहे. हां. कट ऑफ मी सगळ्या गोष्टी डिस्कस करतो. तुमचे क्वेश्चन वगैरे जे आहेत ते मी सगळे नंतर घेईल. ठीक आहे. आता थोडंसं माझा पार्ट एकदा होऊ द्या. ओके. बघा आता म्हणजे स्टुडंट असतील, टीचर असतील, सगळ्यांनी जो काही कट ऑफ प्रिडिक्ट केला होता त्याच्यापेक्षा खूप कमी कट ऑफ लागलेला आहे. जवळपास बघा सगळ्यांना वाटत होतं थोडंसं 97-98 किंवा 100च्या आसपास 1-2 मार्क प्लस मायनस मध्ये कट ऑफ लागेल. आणि राज्यसेवेचा ज्यावेळेस कट ऑफ लागला 117चा कट ऑफ बघून बऱ्याच लोकांना वाटत होतं की 100 प्लस आपला कट ऑफ जाईल. तर तसं काही झालेलं नाही. आपला कट ऑफ आहे जे काही प्रेडिक्ट करत होतो आपण त्याच्यापेक्षा खूप कमी लागला, म्हणजे जवळपास 90.50 आपला कट ऑफ लागलेला आहे. आता बऱ्यापैकी आपले बॅच मधले स्टुडंट असतील किंवा अदर स्टुडंट वगैरे असतील, ठीक आहे, जे सेल्फ करणारे होते, ठीक आहे, किंवा इतरत्र कुठेतरी बॅच वगैरे जॉईन केलेली आहे आणि इव्हन आपल्या क्लासचे स्टुडंट सुद्धा. बघा ज्यावेळेस 95च्या आसपास बऱ्यापैकी पोरांनी आपल्याकडे ऍडमिशन घेतलेले, 95च्या पुढच्या बऱ्यापैकी पोरांनी ऍडमिशन घेतलेले, त्याच्या मागे जवळपास पोरं करतच नव्हते असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे. आणि बऱ्यापैकी सुरुवातीला पोरांनी स्टडी वगैरे स्टार्ट केला होता आणि 92-93च्या आसपासचे विद्यार्थी होते ते सुद्धा स्टडी करत होते आणि नंतर थोडंसं कट ऑफ जास्त लागणं असं वाटायला लागलं. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी अभ्यास स्टॉप केला होता. ठीक आहे. आणि आता जो काही कट ऑफ लागलेला आहे त्यामुळं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी अभ्यास वगैरे स्टॉप केला होता आणि आता सगळ्यांना एक वाटतंय की आता राहिलेल्या दिवसांमध्ये अभ्यास होईल का. ठीक आहे. आता आपण दोन स्टुडंटच्या बाबतीत हा सेशन असणार आहे, जे की अभ्यास करून स्टॉप केला होता. ठीक आहे. म्हणजे अभ्यास करत नव्हते पण आता कट ऑफ मध्ये बसल्यात. आणि आता यांचे असे प्रश्न आहे की माझा स्टडी होणार आहे का रिमेनिंग डेज मध्ये. ठीक आहे. याच्यावर पण आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. आणि दुसरे म्हणजे रेग्युलर विद्यार्थी अभ्यास करत होते आणि त्यांच्यासाठी पण. ठीक आहे. मग अशा सगळ्या बाबींवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. बघा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट 90.50 आपला कट ऑफ लागलेला आहे, म्हणजे खूप कमी कट ऑफ लागला असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. आता दुसरी एक गोष्ट म्हणजे ही डिस्क्रिप्टिव्हची एक्झामिनेशन आहे आणि फर्स्ट टाइम डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होणार आहे. त्याच्यामुळे आता आपण याच्यावरून सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो का मेनचा कट ऑफ काय असणार आहे. आता ऑलरेडी एक महिन्यापूर्वी जवळपास एफएसओचा कट ऑफ लागला, त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहे या ठिकाणी. आणि एक साधारणतः जवळपास आपले 39 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत. तर 39 दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अभ्यास स्टार्ट केलेला आहे आणि रेग्युलर अभ्यास करत होते, अशांची पण एक स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ते पण आपण डिस्कस करणार आहे. आणि हे 39 दिवस म्हणजे आतापर्यंत एकही शब्द न वाचलेले विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये काय करू शकतात. ठीक आहे. अशी सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ठीक आहे. एकदा आवाज, ऑडिओ, व्हिडिओ सगळं क्लिअर आहे ना? मला एकदा कमेंट करून सांगा. मग आपण जो काही आपला पार्ट आहे तो कंटिन्यू करू. ठीक आहे. आता बघा, ठीक आहे. आता बघा, जवळपास जो काही कट ऑफ आहे तो आपल्याला सगळ्यांना आता माहित झालाय. ह्याच्यामध्ये बघा, आता पहिली गोष्ट आपण या ठिकाणी डिस्कस करूया, ती म्हणजे ऍग्री जो काही कट ऑफ आहे तो आपण ऑलरेडी बघितला. ओपनचा साधारणतः आपण ज्या काही सब कॅटेगरी आहे त्याच्या बाबतीत सांगत नाही मी तुम्हाला. पुढे पण आपण आता थोडंसं प्रिडिक्शन लावणार आहे. ऍग्रीमेन्सचा पण कट ऑफ किती लागू शकतो. ठीक आहे. ते थोडंसं आपण प्रिडिक्शन करणार आहे. त्याच्यानुसार आपल्याला एक आपलं मेन्सचा आता सध्या स्थितीला टार्गेट सेट करता येईल आणि माझा अभ्यास होईल का किंवा नाही होईल किंवा किती आपल्याला टार्गेट ठेवायचं त्याचा आपल्याला अंदाज येणार आहे. ठीक आहे. आता ऍग्री प्री 24चा कट ऑफ आपण जर बघितला तर या ठिकाणी ओपनचा कट ऑफ आपण जर बघितला, ठीक आहे, ओपनचा जर कट ऑफ बघितला तर यामध्ये बघा 90.50 आणि 88.50 मेल फिमेलचा ओपनचा कट ऑफ लागलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या काही आपल्या कॅटेगरी वगैरे आहेत त्याचा कॅटेगरी मध्ये अकॉर्डिंग टू तुम्ही बघून घ्या त्या गोष्टी. तर बघा, आता याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता का युप्रीचा तर कट ऑफ कमी लागला. याला कोणते कोणते फॅक्टर होते. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट होती म्हणजे प्रीचा सिलेबस
चेंज झाला होता. पूर्वी प्रीचा सिलेबस वेगळा होता आणि आपल्याला राज्यसेवा म्हणजे एक कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आपली झाली होती. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन आपल्याला राज्यसेवेच्या पोरांचं होतच. ठीक आहे. पहिली गोष्ट, राज्यसेवेचे जे काही विद्यार्थी होते त्यांच्यामुळे थोडासा कट ऑफ वगैरे ठीक आहे असं वाटत होतं आपल्याला की कट ऑफ आपला हाय जाईल. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, जवळपास 258 जागा होत्या. ऍग्री एमपीसी मध्ये सगळ्यात मोठ्या जागा ह्या इयरला पडल्या होत्या. एक 18च्या ऍडला 400 जागा होत्या. त्याच्यानंतर 2 ऍड झाल्या आणि ही तिसरी ऍड. 258 जागा म्हणजे खूप साऱ्या जागा होत्या. त्याच्यामुळे हे एक फॅक्टर होता का सगळ्यात कमी मेरिट लागलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये प्री आणि मेन्स प्री ज्यावेळेस आपली ऍडव्हर्टाईज नंतर आली त्याच्यामध्ये जे काही थोडा आपल्याला जवळपास 60-65 दिवसाचा कालावधी भेटला होता. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे ऍग्री मेन्स करणारे जे विद्यार्थी होते, मेन्सचा ज्यांचा अभ्यास होता, अशा विद्यार्थ्यांना प्रीला टाइम वगैरे भेटला नव्हता. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रीचा बऱ्यापैकी अभ्यास पोरांचा नव्हता. त्याच्यामुळे हा एक कट ऑफ कमी लागलाय आणि असे भरपूर सारे फॅक्टर होते त्याच्यामुळे हा कट ऑफ कमी लागलेला आहे आपला प्रीचा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेन्सचा कट ऑफ किती लागला आपला. तर बघा, जर आपण याच्यामध्ये एफएसओचा जर कट ऑफ बघितला तर सेम सिच्युएशन याच्यासारखी होती. ती सुद्धा फर्स्ट टाइम डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होत होती एफएसओची. आणि त्यामध्ये बघा इथं तर ऍग्रीला फक्त आपले ऍग्रीचेच लोक कॉम्पिटिशनला आहे. एफएसओला बघा मेडिकल बॅकग्राऊंड असेल, बीएससी बॅकग्राऊंडचे असेल, फार्मसी वगैरे, ऍग्री वगैरे, इंजिनिअरिंग वगैरे नव्हते, पण मेडिकल ब्रांचचे वगैरे जे काही विद्यार्थी होते ते तिथं कॉम्पिटिशनला होते. ठीक आहे. त्यांचा प्रीचा कट ऑफ लागला होता 94 कट ऑफ लागला होता, जवळपास 94 लागला होता. आणि आता बघा ह्याच्यामध्ये ऍग्रीमेंटचा कट ऑफ किती लागणार आहे ते आपण बघू. बघा, आता एफएसओचा जर मेन्सचा कट ऑफ बघितला, आता आपण मेन्सचा कट ऑफ किती लागणार आहे ते बघू. म्हणजे हे मी ह्या गोष्टी तुम्हाला काय सांगत आहे, तुम्हाला अभ्यास करायचा का नाही करायचा हे तुम्हाला डिसिजन घेता येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या कट ऑफच्या गोष्टी मी या ठिकाणी डिस्कस करत आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांना स्टार्ट करायचा अभ्यास 39 दिवस राहिले त्याच्याकरता, तर अशा सुद्धा विद्यार्थ्यांना याचं बेनिफिट होणार आहे. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी डिस्कस करत आहे. आता ऍग्रीमेंटचा कट ऑफ किती लागणार आहे ते आपण बघू. त्याच्या आधी एफएसओ कट ऑफ बघा. आता एफएसओच्या जवळपास किती 200 जागा होत्या. ठीक आहे. 200 जागा होत्या आपल्या आणि ऍग्रीमेंटच्या ठीक आहे ऍग्रीमेंटच्या 258 जागा आहेत आणि एफएसओच्या आपल्या जवळपास 202 जागा होत्या. 200 आपण जागा पकडू या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा 200 जागेकरता एफएसओचा कट ऑफ किती लागला होता, 175 लागला होता ओपनचा. ठीक आहे. ओपन 175 मेलचा आणि फिमेलचा या ठिकाणी हाय लागला होता थोडासा, म्हणजे 180 मार्कचा कट ऑफ फिमेलचा लागला होता. ठीक आहे. आता 200 175 म्हणजे 175 कट ऑफ लागला किती, 400 मार्कापैकी 175चा कट ऑफ यांचा लागला होता. ठीक आहे. तुम्हाला दिसत नसेल तर मी थोडस झूम करतो. ठीक आहे. या ठिकाणी 175 आणि 180. इकडे जर तुम्ही ओबीसी जर घेतला तर ओबीसीचा त्याच्यापेक्षा अजून कमी लागला होता. ठीक आहे. ओबीसीचा एकदम कमी लागला होता कट ऑफ. बघा, ओबीसीचा या ठिकाणी जनरलचा 122 लागला होता आणि फिमेलचा 5 मार्क जास्त 127 लागला होता. म्हणजे फक्त ओबीसीचा 127 मार्काचा कट ऑफ लागला होता फिमेलचा, बॉईजचा 122 मार्काचा लागला होता. किती जागे करता, 200 जागे करता. 200 जागे करता आणि टोटल किती मार्कापैकी, 400 मार्कापैकी फक्त एवढा कमी कट ऑफ लागला होता. ठीक आहे. तर आता बघा, आपला ऍग्रीला सुद्धा याच दरम्यान कट ऑफ लागेल. इव्हन याच्यापेक्षा कमी कट ऑफ लागणार आहे आपला. ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त कट ऑफ लागणार नाही, याच्यापेक्षा कमी कट ऑफ लागणार आहे. म्हणजे आपला तुम्हाला एक सांगतो बघा, जवळपास 258 जागा आहे म्हणजे त्यांच्यापेक्षा आपल्या जागा कमी आहेत, पहिली गोष्ट. ठीक आहे. आणि त्या पोरांना 2 पेपर होते आपल्यासारखेच, पेपर फर्स्ट आणि सेकंड. त्यांचा फक्त किती 3 पेजेसचा सिलेबस होता. 3 पेजेसचा सिलेबस. त्यांना मेन्स साठी भेटले होते 8 महिने. ठीक आहे. 8 महिने भेटले होते एफएसओला. आता ऍग्रीमेंट्सला जर तुम्ही विचार केला, ऍग्रीमेंट्सला बघा आपला सिलेबस आहे 13 पेजेसचा. ठीक आहे. अजून असे भरपूर विद्यार्थी, भरपूर म्हणण्यापेक्षा क्वचित असे बॉटममधने इतके पोरं असतील का त्यांची एक रिडिंग झालेली. ठीक आहे. किंवा झाली पण नसेल अजून कोणाची कम्प्लीट सिलेबसवर. म्हणजे अजून पोरं काय करत आहे, ऍग्रीचे जो काही 13 पानाचा सिलेबस आहे त्याची फर्स्टच रिडिंग पोरांची चालू आहे. इकडे पोरांना जवळपास 8 महिने भेटले होते. 8 महिन्यामध्ये हा पोरांचा सिलेबस तोंडपाठ झाला होता, 3 पेजेसचा सिलेबस. ठीक आहे. त्याच्यामुळे एवढं अभ्यास असून पण कट ऑफ किती लागला होता, 180, 175, 180 आणि ओबीसीचा 122 ते 122 आणि 127 याच्यामध्ये. आता ऍग्रीमेंटचा पोरांचा पहिली गोष्ट कोणाचाच कम्प्लीट स्टडी नाही झालेला, हा पहिला फॅक्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा 13 पेजेसचा सिलेबस आहे, खूप मोठा वास्ट सिलेबस आहे. आणि दुसरी एक गोष्ट, 258 जागा आहे म्हणजे याच्यापेक्षा किती, याच्यापेक्षा जास्त जागा आहेत.
आपली जी काही एफएसओ पेक्षा जास्त जागा ऍग्रीमेंटच्या आहेत. म्हणजे परत जो काही कट ऑफ आहे आपला ऍग्रीमेंटचा खूप कमी लागण्याचे चान्सेस आहे. खूप कमी म्हणजे एकदम 100च्या आत येणार नाही कट ऑफ. पण तुम्हाला एक सांगतो बघा, 175 किंवा 180 ह्याच्यामध्ये कमीत कमी 20 मार्काचा डिफरन्स असू शकतो. ठीक आहे, म्हणजे 150 ते 160 मार्क या रेंजमध्ये आपला कट ऑफ येऊ शकतो मेन्सचा. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट ओबीसीचा सुद्धा 120 ते 125-30 पर्यंत 130च्या आसपास या कॅटेगरी या रेंजमध्ये आपला कट ऑफ येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जे जनरल आयडिया लक्षात ठेवायची असेल, एक तुम्हाला टार्गेट सेट करायचं असेल, तर तुम्ही एफएसओचा कट ऑफ बघा. ठीक आहे, आणि आता बघा फक्त आपल्याला कट ऑफ काढायचं नाही. आता जर सध्या मेनचा जर विचार केला तर बघा फक्त आपल्याला काठाव यायचं नाही, तर आपल्याला काय करायचं, याच्यापेक्षा कमीत कमी 30-40 मार्क आपले ऍडव्हान्स असले पाहिजे. म्हणजे बघा या ठिकाणी जर आता आपण प्रिडिक्शन केलं की आपला 160 कट ऑफ लागेल बाबा, तर आपल्याला फक्त कट ऑफ बसायचं नाही, मध्ये बसायचं नाही. आपल्याला जर फायनल लिस्ट मध्ये यायचं असेल तर आपल्याला किती या ठिकाणी मार्क पाहिजे, 200 मार्काचं टार्गेट आपण ठेवलं पाहिजे. 160 मेन्सला 160 म्हणजे फक्त कट ऑफला लागतात. मग फायनल लिस्ट मध्ये पाहिजे असेल तर आपण त्याचे 30-40 मार्क तरी आपले प्लस मध्ये असले पाहिजे. ठीक आहे, मग या ठिकाणी 200 मार्काचं तुम्ही टार्गेट पकडायचं की 200 मार्क आपल्याला पाडायचे. आणि कट ऑफ मध्ये बसायचं असेल तुम्हाला तर कट ऑफ मध्ये फक्त बसायचं लय सोपं आहे. कारण की तुम्हाला जे काही मी मार्क सांगितले 160 मार्क असेल तर 160 मार्क तुम्हाला 400 पैकी पाडायचे. ठीक आहे, आणि आता 400 पैकी तुम्हाला 2 पेपर आहे. पेपर फर्स्टला 200 मार्क आहे आणि सेकंडला 200 मार्क आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आता बघा टार्गेट सेट करायचंय, तर हा कट ऑफ लक्षात ठेवा आणि मार्क तुम्हाला 160 किंवा 200 मार्काचं टार्गेट पकडा तुम्ही. 200 मार्क आपल्याला पाडायचे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 50% पाडायचे, 400 पैकी 50% पाडायचे असं लक्षात ठेवा. 50%. ठीक आहे, आणि 50% आता हे पाडणं हे कोणालाच अवघड नाही. पहिली गोष्ट आहे बघा, जे लोक आता पहिल्यापासून स्टडी वगैरे करत आहे, रेग्युलर स्टडी वगैरे आहे, ठीक आहे, अशाने रेग्युलर स्टडी ठेवायचा आणि फक्त काय आतापर्यंत जो झालेला पाठ आहे तो व्यवस्थितपणे काय करायचा आहे, रिवाइज करायचा आहे. हे पहिलं तुम्ही काम करायचंय. ठीक आहे, आणि आता बघा एक जे काही नवीन विद्यार्थी असेल, ठीक आहे, आपल्याला 400 मार्क पाडायचे नाही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आता 200 मार्काचं तुम्हाला 200 मार्क या ठिकाणी पाडायचे. ठीक आहे, या ठिकाणी बघा तुम्हाला 200 मार्क पाडायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट आहे आणि पेपर सेकंड आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 100 मार्काचं टार्गेट ठेवू शकता तुम्ही. 100. आता दुसरी एक गोष्ट, ठीक आहे, आता तुम्ही म्हणताल की पेपर सेकंडचा सिलेबस खूप वास्ट आहे, मग तिथे 100 मार्क पाडणं किंवा ते थोडंसं जड जाईल. पेपर फर्स्ट मध्ये चांगले मार्क येऊ शकतात आपल्याला. ऑब्व्हियसली पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला चांगले मार्क येतील. आणि बघा या ठिकाणी मग तुम्ही 100च्या ऐवजी या ठिकाणी 130 प्लस जर मार्क घेण्याचा ट्राय केला, ठीक आहे, 200 पैकी 130 मार्क केले आणि इकडून तुम्ही समजा पेपर सेकंड म्हणून तुम्हाला फक्त टार्गेट ठेवा 200 पैकी मला 70 मार्क पाडायचे, असं टार्गेट ठेवा, तरी तुम्ही फायनल लिस्ट मध्ये असू शकता. ठीक आहे, कट ऑफ पण तुमचा इझी निघल आणि तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण की मी एफएसओ वरून सांगतो तुम्हाला. एफएसओचा पोरांचा खूप अभ्यास होता. 8 महिने त्यांना मेन्सला भेटले होते. 3 पानाचा सिलेबस होता. जागा पण त्यांच्या कमी असून सुद्धा एवढा कमी त्यांचा कट ऑफ लागला. त्याच्यामुळे ऍग्रीमेंट्सला बघा 258 जागा आहे. सिलेबस पण एवढा मोठा आहे. सगळ्यांची तारंबळ उडालेली आहे. त्याच्यामुळे आपलं मेरिट त्याच्यापेक्षा कमी लागण्याचे खूप सारे चान्सेस आहेत, खूप सारे फॅक्टर आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. अजिबात डगमगून जाऊ नका की माझा अभ्यास झाला नाही किंवा समोरच्याचा लय अभ्यास झाला असेल मग माझं कसं होणार. बिलकुल कोणाचा अभ्यास अजून झाला नाही, सगळे एकाच लेवल आहे. भरपूर विद्यार्थी अभ्यास राज्यसेवेचा कट ऑफ लागल्यानंतर 117 मार्क बघून सगळ्यांना वाटत होतं की 100+3 आकडी कट ऑफ लागेल आणि माझं काही होणार नाही. ठीक आहे, मग बरेचसे विद्यार्थी थोडेसे निगेटिव्ह फेज मध्ये गेले होते. आता सगळ्यांना अभ्यास स्टार्ट करावा लागणार आहे परत एकदा. आणि बघा आता नवीन कॅन्डिडेट असेल, ठीक आहे, नवीन कॅन्डिडेट आता ठीक आहे, जे काही आपले रेग्युलर करणारे स्टुडंट आहे, ठीक आहे, त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास वगैरे झालेला आहे. त्यांना फक्त आता रिव्हिजन मारायचं काम असेल. आणि ज्यांनी अभ्यास स्टॉप केला होता, ठीक आहे, अशांसाठी बघा आता जर आपण ज्यांनी अभ्यास स्टॉप केला होता किंवा परत नव्याने आपल्याला अभ्यास स्टार्ट करायचा आहे, आपल्याकडे फक्त किती 39 दिवस आहेत. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 400 पैकी फक्त किती मार्क पाडायचे, 200 मार्क पाडायचे. ठीक आहे, आता जर नव्याने टार्गेट बघा, आता ही गोष्ट मी सांगणार आहे, ही जे काही नवीन स्टार्ट करतील हे पण विद्यार्थ्यांना महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर जे काही विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात महत्वाचे आपण काय केलं पाहिजे माहिती का, पेपर बघा एक्झाम अभ्यास तर सगळे करणार आहे, पण व्यवस्थित जो स्ट्रॅटेजी प्लॅन करेल ना आणि त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे अभ्यास करेल, ठीक आहे, त्याचा रिझल्ट येणार आहे. आता बघा तुम्ही पूर्णपणे 10-12 तास अभ्यास वगैरे करणारे विद्यार्थी
आणि एखादा विद्यार्थी असा 7 तास अभ्यास करेल आणि प्रॉपर स्ट्रॅटेजीने अभ्यास करेल, त्या विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन होईल. एक स्वतः एक एक्सपिरियन्स सांगतो. भरपूर असे विद्यार्थी का त्यांनी रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा प्रिपरेशन केलं आणि फायनल लिस्ट मध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे बघा, रिझल्ट म्हणजे राज्यसेवेची एक्झामिनेशन झाली होती आणि त्याच्यानंतर 2 महिने पोरांना राहिले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर पोरांनी तो अभ्यास वगैरे स्टार्ट केला. त्याचबरोबर त्यांचे जे कॉम्पिटिटर होते, सुरुवातीपासून अभ्यास करणारे पोरं, अशा पोरांचा जवळपास 4 महिन्याचा ऍडव्हान्स अभ्यास होता. ठीक आहे, तरी ते 2 महिने अभ्यास करून सुद्धा पोरं फायनल लिस्ट मध्ये आहेत. त्याच्यामुळे असं समजू नका की आता माझं मी पहिल्यापासून स्टार्ट वगैरे केलं नाही, मी आता नव्यानं सुरुवात करत आहे, बॅच आधीच परचेस केली होती, मग आता पहिल्यापासूनच अभ्यास केला असता तर काय बरं झालं असतं बाबा हे ते. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी फॉरगेट करा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रिपरेशन स्टार्ट करून द्यायचंय आणि स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ती आता पेपर फर्स्टची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. पेपर फर्स्ट मध्ये बघा, आपलं टार्गेट आहे किती? आपलं टार्गेट आहे आपल्याला 100 मार्क इथं पाडायचे, हे आपलं टार्गेट आहे. बट आता 200 मार्काचा अभ्यास तुम्हाला कव्हर करायचा आहे, पहिली गोष्ट. आता 200 मार्क मध्ये बघा, तुम्हाला सेक्शन ए हा पार्ट असणार आहे, त्याच्यामध्ये 1 ते 5 युनिट आहे. ठीक आहे, 1 ते 5 युनिट आहे आणि 100. ठीक आहे, याच्यामध्ये आता पहिलं युनिट जर घेतला तर बेसिक्स ऑफ ऍग्रिकल्चर मध्ये त्याच्यामध्ये ऍग्रोनॉमीचा पार्ट आहे, थोडासा मिक्सचर टाईप पार्ट आहे तिथं. ठीक आहे, ऍग्रोनॉमीचा पार्ट आहे, सॉइलचा पार्ट वगैरे, तो पहिला युनिट आहे. त्याच्यानंतर दुसरा तुम्हाला पुढचा युनिट आहे. ठीक आहे, पेपर फर्स्टचा बोलत आहे, त्याच्यामध्ये सेक्शन ए 1 ते 5 युनिट आहे तिथं. त्याच्यानंतर तिसरा जो युनिट आहे तुम्हाला इन्व्हायरमेंटचा आहे. त्याच्यानंतर चौथा जो युनिट आहे तो तुम्हाला रुरलचा आहे आणि पाचवा जो युनिट आहे तुम्हाला तो प्रिसिजन ऍग्रिकल्चरचा आहे. ठीक आहे, आता हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट तुम्ही सोडायचा नाही. पेपर फर्स्ट मध्ये कोणताच पार्ट तुम्ही स्किप करायचा नाही. फक्त तुम्हाला जर अवघड जात असेल तर एक पार्ट साठी तुम्ही विचार करू शकता, जो म्हणजे सेक्शन बी लँड रिलेटेड जे काही लॉज आहे 10 मार्काचा, इथं तुम्ही विचार करू शकता. पण विचार फक्त याच्यामध्ये काय करा तुम्ही, जर तुम्हाला लईच किचकट जात असेल हा पार्ट तर ठीक आहे, याचं जर तुम्ही लेक्चर बघितलं तर हा पार्ट तुम्हाला एकदम इझिली अंडरस्टँडिंग होईल आणि तुम्ही हे 10 मार्क सुद्धा मिळवू शकता. आता हे पेपर सेक्शन बी मध्ये तुम्हाला टोटल 3 लॉज आहे, त्याच्यामधला पहिला, ठीक आहे, पहिला आणि दुसरा हे जे काही पार्ट आहेत लॉज ते खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामधूनच तुम्हाला जे काही बनल याच्यातून तिसरा एवढा इम्पॉर्टंट वाटत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हे पहिला आणि दुसरा या ठिकाणी तुम्ही करू शकता. तिसरा जर तुम्हाला लईच वाटत असेल किंवा केला नसेल किंवा त्याच्यात लई टाइम जात असेल तर तिसरा पार्ट तुम्ही स्किप करू शकता. आता इथं मी तुम्हाला सांगत होतो की हे 5 युनिट आहे आणि ह्या 5 मध्ये आपल्याला 120 मार्क पडणार आहे. जर आपण डिवाइड जर केलं त्याला तर जवळपास 24 मार्क आपल्याला एका युनिटला येतात. त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि हा सिलेबस खूप कमी आहे. ठीक आहे, हा सिलेबस खूप कमी आहे. इकडं बॉटनी सारखं, सॉइल सारखं हा पार्ट एक्सपांड होत नाही. म्हणजे जेवढा तुम्ही जास्त विचार कराल तेवढा ऍग्रो सॉइल मध्ये, बॉटनी मध्ये कन्सेप्ट तेवढा एंटोपॅथो वगैरे असेल तिकडे कन्सेप्ट वगैरे तुमच्या डीप मध्ये जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथं तुम्ही जेवढा वेळ द्याल तेवढा कमीच पडतो. पण इथं तसं नाही. म्हणजे पूर्ण पेपर फर्स्टच्या बाबतीत असं नाही की एकदा तुम्ही कन्सेप्ट प्रॉपर, तुम्हाला ते जे काही कंटेंट असेल ते तुम्हाला थोडासा पाठांतराचा टाईप आहे, पार्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही पेपर फर्स्टला ऑप्शन कोणता ठेवू नका. कंटेंट कमी, तुम्हाला लिमिटेड कंटेंट वापरायचंय, यूज करायचंय आणि त्यातून तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट इथंच भेटणार आहे. त्याच्यामुळे बघा, सेक्शन ए मध्ये तुम्हाला 1 ते 5 युनिट मध्ये 120 मार्क आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक युनिट तुम्हाला कमीत कमी 24 मार्काला असणार आहे. त्याच्यामध्ये प्रिसिजन फार्मिंग इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रिसिजन फार्मिंग जर 2021च्या एक्झामला बघितला तर 45 मार्क त्याच्यावर आले होते. त्याच्यानंतर पेपर 22ला तुम्हाला, 22च्या एक्झामिनेशनला तुम्हाला 26 मार्क त्याच्यावर आले होते, 26 ते 28 मार्क त्याच्यावर आले होते. बट सध्या स्थितीला आपण इक्वल डिस्ट्रीब्युशन घेतलं तर जवळपास 24 ते 25 मार्क त्याच्यावर येणार आहे तुम्हाला. हा पार्ट तुम्हाला ऑप्शन ठेवायचा नाही. ह्याच्यामध्ये सांगितलं 2 लॉज तुमचे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेक्शन सी मध्ये ऍग्रिकल्चर ऍक्ट. ठीक आहे, ऍग्रिकल्चर ऍक्ट मध्ये बघा 10 मार्काला पार्ट आहे. 10 मार्काला जवळपास तुम्हाला 24 ऍक्ट दिलेले आहेत तिथं, 24 ऍक्ट. त्याच्यातले सुद्धा तुम्ही इम्पॉर्टंट ऍक्ट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सेक्शन डी ऍग्रिकल्चर स्कीम 10 मार्काला, हा इझी पार्ट आहे आणि जवळपास 12-13 स्कीम तुम्हाला दिलेल्या आहेत, तेवढ्या स्कीम करायच्या. त्याच्यानंतर सेक्शन ई हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, ऍग्रिकल्चर करंट अँड जीके, जवळपास तुम्हाला 50 मार्काला असणार आहे. बघा, आता हे जे काही वेटेज मी तुम्हाला दिलेलं आहे, हे आयोगाने आपल्याला वेटेज दिलेलं नाही. बट 21-22ला थोडाफार फक्त 5-10% सिलेबस मध्ये चेंजेस झालेला आहे. सेम ऍज इट इज आयोगाने सिलेबस ठेवलेला आहे. म्हणजे पॉसिबिलिटी सेम त्याच पद्धतीने आपल्याला वेटेज असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे थोडस आपल्याला त्याचं एक आउटलाईन येण्याकरता, ठीक आहे, आउटलाईन येण्याकरता थोडंसं इनपुट आउटपुट रेशो आपल्याला लक्षात घेण्याकरता हे वेटेज दिलेलं आहे आणि ह्या वेटेज प्रमाणे आपण अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे, आता करंट मध्ये बघा 50 मार्काला तुम्हाला करंट असणार आहे. ठीक आहे, हा पण इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा करंट मध्ये तुम्ही, म्हणजे हे जो पेपर फर्स्ट आहे याच्यामध्ये कोणताच पार्ट तुम्ही ऑप्शनला ठेवायचा नाही.
म्हणजे नवीन स्टार्ट करणारे विद्यार्थी असन आणि जे काही जुने विद्यार्थी असन, पहिल्यापासून रेग्युलर करणारे विद्यार्थी असन, बऱ्यापैकी हा पोरांचा पाठ झाला असेल. आता त्यांनी रिव्हिजनचा वगैरे पाठ असेल. आता जे काही फ्रेशर विद्यार्थी असेल, फ्रेशर म्हणजे बॅच जॉईन केली आणि आतापर्यंत काही स्टडी नव्हतं केला, पण आता करायचंय. ठीक आहे, अशांकरता सांगतो 39 दिवस आहे. 39 दिवस मधले तुम्हाला जवळपास याच्यातले 15 दिवस तुम्ही याला द्या. ठीक आहे, हा पेपर फर्स्टचा पार्ट. आता तो कशा पद्धतीने करायचा आहे ते तुम्ही थोडस तुमच्या पद्धतीने थोडीशी स्ट्रॅटेजी डेव्हलप करा. एक जवळपास 15-16 दिवस तुम्ही ह्या पार्टला द्या, म्हणजे पेपर फर्स्टला. त्याच्यामध्ये बघा, जर तुम्हाला लेक्चर वगैरे बघायचे असेल तर 2च्या किंवा 1.5च्या स्पीडवर तुम्हाला जसं तुमचं आता तुम्हाला कसं लेक्चरचं स्पीड वगैरे जसं मॅच होईल तशा पद्धतीनं लेक्चर जर बघितलं तर हा इझिली तुम्हाला लवकर अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं एक 15 दिवस ह्या पार्टला द्या तुम्ही. आणि 15 दिवसामध्ये रिडिंग करत करत बघा, नोट्स पण आपण छान पद्धतीच्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला सेपरेट नोट्स सुद्धा काढायची गरज नाही. जर तुम्हाला नोट्स काढायचे असेल तर फक्त काय करा, तुम्ही जे काही इन लिस्ट वगैरे दिलेले आहे त्याच्यामध्ये ते इन लिस्टच त्या ठिकाणी काय करा, बाजूला करा. ठीक आहे, आणि आता बघा, जर आपली एक्झाम ऑन टाइम झाली तर ठीक आहे, ऑन टाइम एक्झाम होईल ह्या हिशोबाने बोलत आहे. ठीक आहे, एक्झाम जर पुढे गेली तर परत सगळ्यांनाच टाइम भेटेल, त्याबद्दल काही शंका नाही. ठीक आहे, पण आता एक्झाम पुढे जाईल का नाही जाईल हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. ठीक आहे, आणि आता आपण कन्सिडर करायचं की आपली एक्झाम ऑन टाइमलाच होणार आहे. तर या ठिकाणी बघा, हे जे काही 5 युनिट आहे त्याच्यामध्ये 15 दिवस तुम्ही द्यायचे. आता 15 दिवसामध्ये ठीक आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडंसं डिस्ट्रीब्यूट करा टाइम वगैरे. आणि लेक्चर वगैरे तुम्हाला जर बघायचे असेल तर स्कीमचे, करंटचे, ऍक्टचे, ठीक आहे, आणि लॉचे सुद्धा हे लेक्चर थोडेसे इम्पॉर्टंट आहे. काही विद्यार्थ्यांना गरज पडेल याची, काही विद्यार्थ्यांना गरज पडणार नाही. आणि सगळ्यात जास्त पेपर फर्स्ट पेक्षा सेकंड पेक्षा मॅक्झिमम मार्क आपल्याला पेपर फर्स्ट देणार आहे. त्याच्यामुळे पेपर फर्स्ट मध्ये ऑप्शनला काही ठेवू नका आणि मॅक्झिमम तुम्हाला मार्क मिळवायचे या हिशोबाने स्टडी करा तिथून. कारण की इथं सगळेच पोरं जोर लावणार आहेत. तुमचे जे कॉम्पिटिटर असतील सगळेच पोरं या ठिकाणी जोर लावणार आहे आणि मॅक्झिमम मार्क इथून मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे इथून ह्यो पार्ट ऑप्शनला कोणी ठेवायचा नाही. ठीक आहे, कारण की सिलेबस लिमिटेड आहे याचा आणि इथं इनपुट तुम्ही जेवढे द्याल त्याच्या तुलनेत आउटपुट तुम्हाला काय होणार आहे, इथं जास्त भेटणार आहे. त्याच्यामुळे हा पार्ट तुम्ही काय करायचा, ऑप्शनला ठेवायचा नाही. ठीक आहे, आता त्याच्यानंतरचा पार्ट बघा, पेपर सेकंड. ठीक आहे, हा पेपर फर्स्ट झाला आणि पेपर सेकंड बघा. आता पेपर सेकंड बघा, 200 मार्कचा पार्ट आहे हा. याच्यामध्ये सेक्शन ए. ठीक आहे, ऍग्रिकल्चरचा जो पार्ट आहे जवळपास हा पार्ट आपल्याला 21-22च्या याच्यानुसार जवळपास याला 128 मार्काचं वेटेज होतं. ठीक आहे, म्हणजे जवळपास 60% वेटेज या आपल्या ऍग्रिकल्चरच्या पार्टला आहे. 60%. ठीक आहे, जवळपास 60%. त्याच्यानंतर हा एक पार्ट आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, तो 200 मार्क आपण पकडले, 200 मार्क पकडले आणि त्याच्यानंतर सेक्शन ए ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मध्ये तुम्हाला जे काही बीएससी ऍग्रीचे आपले सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ऍग्रो असेल, सॉइल असेल, एंटो असेल, पॅथो असेल, ठीक आहे, इकॉन असेल, एक्सटेन्शन असेल, त्याच्यामध्ये बॉटनी असेल, ठीक आहे, अॅनिमल हजबंड्री वगैरे असेल, हे जे काही सब्जेक्ट असेल, ठीक आहे, इकॉन एक्सटेन्शन वगैरे, इकॉन झालं, एक्सटेन्शन वगैरे, हे जे काही सगळे सब्जेक्ट आहे तुम्हाला, हे किती 128 मार्काला आहेत. ठीक आहे, आणि बघा आता पेपर सेकंड मध्ये तुम्ही जोपर्यंत हे सब्जेक्ट कंप्लीट करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला पेपर सेकंड झालाय असं वाटणारच नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आता बघा, जे काही रिमेनिंग डेज राहिले, जे पहिल्यापासून अभ्यास करत विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, रिव्हिजन वगैरे ते तर करतच असतील. ठीक आहे, त्याबद्दल काही शंका नाही. पेपर पहिल्यापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एवढी शंका नाही. पण जे काही नवीन अभ्यास करणारे लोक आहेत त्यांनी हा जो काही पार्ट आहे आपला 128 मार्काचा, हा टार्गेट करायचा आहे. ठीक आहे, हा टार्गेट करायचा आहे. आणि पेपर सेकंडला आपलं टार्गेट किती आहे, 100 मार्क. ठीक आहे, 100 मार्क. समजा तिकडे आपण पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला तिथे 140 मार्क आले तर 140, तर आपल्याला पेपर सेकंडला टार्गेट किती आहे, 60 मार्क पाडायचे फक्त 200 पैकी. ठीक आहे, म्हणजे असं सिंपल कॅल्क्युलेशन करायचं. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, थोडंसं वजन हलकं होतं. ठीक आहे, वजन हलकं होतं म्हणजे एक आपल्याला माहिती आहे की एवढे मार्क आपल्याला पाडायचे. मग इथं 200 पैकी 200 मार्क म्हटलं की थोडंसं काय होतं, आपल्याला जड जातं किंवा लोड येतो. ठीक आहे, मग तो थोडासा लोड कमी करण्याकरता आपल्याला लक्षात ठेवा फक्त इथं काय, तुम्हाला 100 मार्क पाडायचे बाबा. पेपर फर्स्ट मध्ये 100, पेपर सेकंड मध्ये 100. म्हणजे 100 मार्क मिळवण्याकरता स्ट्रॅटेजी कशी ठेवायची आपल्याला, तर यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे 128 मार्क टार्गेट करा. 128 मधून तुम्हाला समजा या ठिकाणी 60च मार्क आले, 50% मार्क आले असं समजा, आणि उर्वरित जो पार्ट असेल त्याच्यातून उरलेले जे काही 40 मार्क आहेत ते आपल्याला मिळवायचे. आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला नोट्स देताना परफेक्ट नोट्स दिलेले आहेत, त्याबद्दल काही शंका नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नोट्स कशा क्वालिटीच्या आहेत. ठीक आहे, त्याविषयी मी आता काही जास्त बोलत नाही. बट तुम्हाला बघा,
ऍग्रोनॉमीचा पार्ट असेल, सॉइलचा असेल, एंटोपॅथो, इकॉन एक्सटेन्शन वगैरे असेल, प्रत्येक या सब्जेक्ट मागे तुम्हाला मी युजीचे पीवायक्यू दिलेले आहेत. ठीक आहे. ज्या पोरांना आता रिव्हिजन करतायत ते सुद्धा विद्यार्थी काय करा, तुम्हाला जे आतापर्यंत आपल्या जे काही टेस्ट झालेले आहेत, ठीक आहे, ते टेस्टचे जे काही क्वेश्चन असतील किंवा जे काही आपले नोट्स आहे, नोट्स मागे जे काही पीवायक्यू वगैरे दिलेले असेल त्याच्यावर एक स्पेशल टाईपची रिव्हिजन मारा. ठीक आहे. ते चॅप्टर ज्या चॅप्टरवर मॅक्झिमम रिपीट क्वेश्चन पडलेले आहेत युजीला, ठीक आहे, ते सगळे चॅप्टर परत एकदा चांगल्या पद्धतीने तुम्ही रिवाइज करा. ठीक आहे. कारण की तुम्हाला तिथंच कळते, तुम्हाला जिथं आउटपुट तुम्हाला म्हणजे जे काही इनपुट आउटपुट रेशो आहे. आता बघा याच्यामध्ये ऍग्रोनॉमीचा जर पार्ट घेतला तर ऍग्रोनॉमीमध्ये जवळपास 6-7 सब्जेक्ट आहेत. 6-7 सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला ऍग्रोनॉमी जवळपास 30 मार्काला विचारतील. 30 मार्क जर ऍग्रोनॉमीवर पडले आणि 10-10 मार्काचा एक क्वेश्चन धरला तर त्या ठिकाणी ठीक आहे, आता नवीन वेटेजनुसार तुम्हाला 10-10 मार्क आहे. मग त्या ठिकाणी जर 3 क्वेश्चन तुम्हाला पडणार आहेत, 30 मार्कला 3 क्वेश्चन पडणार आहेत. आपल्याला सब्जेक्ट किती आहे? जवळपास 6-7 सब्जेक्ट आहे त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी तीन सब्जेक्ट आपले ऍग्रोनॉमीचे असे असणार की त्याच्यावर क्वेश्चनच तुम्हाला बघायला भेटणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडासा विचार अशा पद्धतीनं पण करा. मग त्याकरता काय करायचंय? ठीक आहे, ज्या पोरांना नवीन स्टार्ट करायचा अभ्यास, ठीक आहे, सिलेबस सगळा कव्हर करायचा 39 डेज मध्ये, तर असे काही चॅप्टर असतील त्याच्यामध्ये का आतापर्यंत आता एक्सटेन्शन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, ठीक आहे, एक्सटेन्शन सब्जेक्ट मध्ये किंवा वीडचा एखादा पार्ट वगैरे असेल, वीडचा फॉर्म्युलेशन वगैरे असेल, हर्बिसाइड फॉर्म्युलेशन वगैरे, किंवा अजून कोणता पार्ट वगैरे असेल, त्याच्यावर आतापर्यंत युजीला कोणताच प्रश्न पडलेला नाही. कारण की समजा आता तुम्हाला एक सांगतो, वीडवर एक क्वेश्चन त्यांना टाकायचा आहे किंवा एक्सटेन्शनवर त्यांना 2 क्वेश्चन टाकायचे आणि एक्सटेन्शन मध्ये मला वाटतं जवळपास 15 पॉईंट आहेत आपले, 15 टॉपिक आहेत किंवा 15 चॅप्टर आहेत आणि त्याच्यापैकी फक्त आपल्याला 2 क्वेश्चन पडणार आहेत 2 टॉपिकवर. मग तुम्ही त्या 15 मधून 2 कोणते इम्पॉर्टंट आहेत ते ओळखायचे आणि ते कशावरून ओळखायचे, जे काय तुम्हाला लास्टला मी क्वेश्चन दिलेले आहेत. ठीक आहे. लास्टला रिपीट जेवढे मॅक्झिमम वेळेस रिपीट झालेले क्वेश्चन असेल तेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन असं समजायचं. आणि जे काही नवीन स्टार्ट करणारे विद्यार्थी असेल, रिव्हिजन करणारे विद्यार्थी असेल, ठीक आहे, अशा सगळ्यांनी काय करायचंय, अशा टाईपचा अभ्यास करायचा आणि अशी एक स्ट्रॅटेजी पेपर सेकंड साठी तुम्ही ठेवायची. ठीक आहे. आता हा झाला 128 मार्काचा पार्ट. त्याच्यानंतरचा पार्ट बघा, सेक्शन बी, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी सिलेबसच्या बाबतीत सांगतो. सिलेबस, ठीक आहे, आता इंजिनिअरिंग वरून तुम्हाला आठवलं, बघा या ठिकाणी जवळपास आपला किती 400 मार्काचा जो काही सिलेबस आहे, 400 मार्कापैकी समजा जो काही बघा या ठिकाणी सेक्शन बी ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि या ठिकाणी सेक्शन एफ आणि जी आणि एच, एबीएम फिशरी सायन्स आणि होम सायन्स, हा जवळपास किती 30 मार्काचा पार्ट आहे. ठीक आहे. हा किती, हे जे काही सब्जेक्ट आहे हे फक्त 30 मार्काला तुम्हाला आहे आणि उर्वरित 370 मार्काला, ठीक आहे, 370 मार्क आणि हे 30 मार्क. ठीक आहे. हा जर सिलेबसचा तुम्ही पर्सेंट मध्ये कॅल्क्युलेशन जर केलं तर हा जवळपास सिलेबस किती तुमचा, मी पहिल्यापासून ही गोष्ट तुम्हाला सांगत आलेलो आहे, हा जो काही सिलेबस आहे हा जवळपास 40% सिलेबस आहे तुमचा, अख्ख्या सिलेबसच्या 40% सिलेबस आहे. जवळपास 5 पानाचा हा सिलेबस आहे आणि उरलेला जो काही 7 पानाचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट पूर्ण येईल, पेपर फर्स्ट पूर्ण, आणि इथं सेक्शन ए ऍग्रिकल्चरचा पार्ट, सेक्शन सी, डी आणि ई म्हणजे फूड टेक, बायोटेक आणि हॉर्टिकल्चर, हा जवळपास पार्ट तुमचा किती पेजेस, जवळपास 60% सिलेबस असणार आहे तुमचा, हा 60%. आता हा काही 40% सिलेबस आहे, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, एबीएम फिशरी आणि होम सायन्स हा 40% सिलेबस तुम्हाला फक्त 30 मार्काला आहे आणि हा 370 मार्काचा सिलेबस तुम्हाला 60% सिलेबस आहे, हा 370 मार्काला असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला टार्गेट कोणतं ठेवायचं, हा 60% सिलेबस आणि हा 370 मार्क तुम्हाला टार्गेट करायचे. त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट सगळा येईल आणि इकडे इंजिनिअरिंग, एबीएम फिशरी सायन्स आणि होम सायन्स सोडून सगळा पार्ट येईल. ठीक आहे. मग ऍग्रिकल्चरचा आपला 130 मार्काचा पार्ट झाला. त्याच्यानंतर सेक्शन सी बघा, आता हॉर्टिकल्चर आहे, तुम्हाला 16 मार्काला पार्ट आहे. बघा आता 16 मार्काला तुम्हाला त्यांनी सगळी डिग्री दिलेली आहे. तुम्हाला याची कंप्लीट नोट्स आता तुम्हाला मी काय पार्ट याच्यातला दिलेला आहे आणि काय पार्ट तुम्हाला उद्या येईल याच्यातला, म्हणजे रिमेनिंग पार्ट सगळा. आता 16 मार्काला जवळपास सगळी तुम्हाला डिग्री दिलेली आणि याचं कंप्लीट जर तुम्हाला नोट्स द्यायची म्हटलं तर याची डिटेलमध्ये जवळपास 500 पेजेसच्या नोट्स होतात. ठीक आहे. म्हणजे हॉर्टिकल्चरच्या जेवढ्या त्यांच्या ब्रांचेस आहेत, ठीक आहे, आणि जेवढे काही कोर्सेस आहेत ते सगळेच कोर्स तुम्हाला या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे हे बघा, जे काही क्रॉप वगैरे असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही, फ्रूट क्रॉप असेल, व्हेजिटेबल्स वगैरे असेल, त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही, एक तुमची स्ट्रॅटेजी डेव्हलप करायची आणि त्या ठिकाणी फक्त चार्ट वगैरे करायचे. ठीक आहे. तुम्ही मँगोच्या कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस असेल, सिट्रसची असेल, ग्रेपची असेल
किंवा एखाद्या फ्लॉवर क्रॉपची असेल, एक एक क्रॉपची डिटेल मध्ये बघून ठेवायची कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कंटेंट दिलेलं आहे, मला कशा पद्धतीने लिहायचंय. मग बस फक्त डाटामध्ये काय करायचं, तुम्हाला सायंटिफिक नेम वगैरे असेल, इम्पॉर्टंट क्रॉपचं सीड रेट वगैरे असेल, त्याच्यानंतर सीड सोईंग मेथड्स वगैरे असेल, इरिगेशन फर्टिगेशन वगैरे असेल, ह्या ज्या काही कॉमन गोष्टी आहेत, ठीक आहे, त्या गोष्टी तुम्ही चार्ट फॉर्मॅटमध्ये करायचं, हे अजून तुम्हाला सोपं जाईल. आणि त्याच्यानंतर फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर मध्ये ज्या काही प्रॅक्टिसेस असेल, प्रुनिंग वगैरे असेल, ट्रेनिंग वगैरे असेल, ठीक आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये अजून फंडामेंटल्स मध्ये गार्डन वगैरे असेल, गार्डनचे टाइप्स वगैरे असेल, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काय करायच्या इम्पॉर्टंट आहे. प्रोसेसिंग वगैरे असेल, ठीक आहे, वेगवेगळे फूड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी वगैरे आहे, तो पार्ट तुम्हाला द्यायचा आता, ठीक आहे. तर त्या ज्या काही गोष्टी असणार इम्पॉर्टंट त्या गोष्टी याच्यामध्ये करायच्या. म्हणजे तुम्ही इथं लिमिटेड टाईप वेस्ट करा, नाही तर तुम्ही 400 पेजेसचं जे काही कंटेंट आहे सगळंच वाचायला जाण, पण तुम्ही त्याच्यातून मार्क किती भेटणार आहे तुम्हाला, हा पण विचार करा. त्याच्यामुळे इथे इम्पॉर्टंट थोडंसं करायचं तुम्ही. आणि जनरली हॉर्टिकल्चर आपल्याला सोपा जातो. एखादा क्रॉप असेल, कल्टिवेशन प्रॅक्टिसेस जर तुम्हाला तिथं विचारल्या आणि तुम्हाला काही जरी वाचलेलं नसलं तरी तुम्हाला 10 मार्काचा क्वेश्चन असेल तो, तरी तुम्ही आरामात तिथं 3-4 मार्क घेऊन येताल, ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीचं जर टेबल फॉर्मॅटमध्ये केलं तर ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये असं अवघड काय नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे फक्त थोडेसे इंग्लिश वगैरे याच्यामध्ये बघा तुम्ही. त्याच्यानंतर सेक्शन डी बघा, ऍग्रिकल्चर बायोटेक. या ठिकाणी तुम्हाला 10 मार्क असणार आहे. ऍग्रिकल्चर बायोटेक मध्ये समजा आता तुम्हाला 10 मार्काला एकच क्वेश्चन त्या ठिकाणी येईल, तर त्याच्यामध्ये नोट्समध्ये मी तुम्हाला पीवायक्यू दिलेले आहे. त्यामध्ये बघा जे काही जेनेटिक इंजिनिअरिंगचा पार्ट असेल, टिश्यू कल्चरचा पार्ट असणार, त्याच्यामध्ये मायक्रो प्रोपगेशनचा पार्ट वगैरे असेल, आणि इकडचं बेसिक असेल बायोटेक्नॉलॉजीचं, ठीक आहे. त्याच्यामध्ये रिपीट कुठं क्वेश्चन पडलेले ते सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही ओळखा. ते तुम्हाला नोट्स मधून लगेच कळणार आहे, ठीक आहे. तिथे वेगळे तुम्हाला इफोर्ट्स घ्यायची गरज नाही. आणि ते चॅप्टर तुम्ही जे पहिल्यापासून करतात त्यांनी रिव्हिजन करा. जे नव्याने करणारे विद्यार्थी अशाने बघून ते चॅप्टर तुम्ही त्या ठिकाणी करा. आणि जिथं क्वेश्चनच पडलेला नाही किंवा खूपच किचकट जातोय तो भाग तुम्ही स्किप करा सद्यस्थितीला, ठीक आहे. मी आता हे कोणाच्या बाबतीत सांगते, जे की 39 दिवसाकरता पहिल्यापासून स्टडी करायला लागणार आहे असे विद्यार्थी, ठीक आहे. त्याच्यामुळे तिथं थोडीशी तुम्ही तशी स्ट्रॅटेजी डेव्हलप करा. कारण की मी तुम्हाला आता सांगणं म्हणजे सगळंच करा म्हणजे थोडंसं तुम्हाला 4 महिने पण पुरणार नाही त्या गोष्टीला. मग तुम्हाला 4 महिन्याचा अभ्यास किती 40 दिवसात करायचा आहे, ह्या हिशोबाने मी तुम्हाला थोडंसं सांगते. त्याच्यानंतर सेक्शन ई ऍग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी बघा. फूड टेक्नॉलॉजीचे सुद्धा पीवायक्यू वगैरे बघा त्या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा आता हा जो काही पार्ट आहे तुम्हाला 40% पार्ट, त्याच्यामध्ये एबीएम असन, ठीक आहे, एबीएम असन, फिशरी सायन्स असन, होम सायन्स असन आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, याला काय करा लास्टला बघा, लास्टला, ठीक आहे. जे नवीन विद्यार्थी असन त्यांना पण लास्टला करायचं हा पार्ट, तर यांनी पण काय करायचं लास्टला बघायचंय. आणि जनरली सगळ्यांची स्ट्रॅटेजी अशीच आहे की हे जे काही सब्जेक्ट आहेत हे आपण लास्टला बघायचे, ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा आता ईबीएमचा पार्ट असेल तर ईबीएमचा पार्ट बऱ्यापैकी तुमचा इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणजे ज्या काही फायनान्स इन्स्टिट्यूट वगैरे असतील, ठीक आहे, थोड्याशा म्हणजे इकॉनॉमिक्स रिलेटेड पार्ट आहे. आता इकॉनॉमिक्सच्या नोट्स मधून सुद्धा तुमचा हा बऱ्यापैकी थोडासा पार्ट कव्हर होईल. आणि 6 मार्काला पार्ट असणार आहे, त्याच्यामुळे याचा जास्त विचार करू नका, ठीक आहे. आता बघा दुसरी गोष्ट, होम सायन्सचा पार्ट आहे, तो सुद्धा तुम्हाला किती 4 मार्काला आहे. याला सुद्धा तुम्ही काय आता बघितलं नाही तरी जमल. त्याच्यानंतर फिशरी सायन्स आणि होम सायन्स हे दोन्ही पण पार्ट, याला सध्या स्थितीला काही बघितलं नाही तरी जमल. तुम्ही समजा एक्झाम बाय चान्स पुढे जर गेलीच, ठीक आहे, तर त्यावेळेस आपण त्याचा विचार करायला पाहिजे असं मला पर्सनल मत आहे. आता दुसरी एक गोष्ट आहे की बाबा आता तुम्हाला वाटत असेल की सर तुम्ही सांगितलं की हे 6 मार्काला असणार आहे, 16 मार्काला असणार आहे, 10 मार्काला असणार आहे, हे कशावरून किंवा हे तसंच पडेल का, ठीक आहे. सध्या स्थितीला बघा, सध्या स्थितीला समजा आता मला वाटत नाही, म्हणजे मला पर्सनली असं वाटतं या ठिकाणी 6 मार्काचा पार्ट आहे तो काय तुम्हाला लगेच 40 मार्काला विचारणार नाही. किंवा हा सेक्शन जी चा पार्ट आहे हा तुम्हाला 4 मार्काला आहे, मग आताच्या एक्झामला तुम्हाला लगेच 20 मार्काला आहे असं विचारणार नाही. कारण की एबीएम ला 6 ऐवजी जर तुम्ही 40 मार्क ठेवत असता तर त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट बाकीचे ऍग्रिकल्चर मधले सब्जेक्ट असन, इंजिनिअरिंग मधले सब्जेक्ट असन किंवा बाकीचे जे सब्जेक्ट आहे इकडे तुम्ही 40 मार्क इकडे वेटेज वाढवताय, म्हणजे इकडून काहीतरी कमी होत आहे, ठीक आहे. आणि ज्यावेळेस हे जे काही वेटेज डिफाईन केलं ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीची कमिटी वगैरे बसली होती, त्या कमिटीनं हे वेटेज दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे काही आयोगाला वाटलं मनाला आणि त्यांनी वेटेज दिलं असं नाही, ठीक आहे. आताच्या एक्झामचं पहिली एक्झामिनेशन ज्यावेळेस सिलेबस चेंज झाल्यावर होत असते त्यावेळेस असं वेटेज वगैरे डिस्प्ले वगैरे कोण करत नसतं, म्हणजे आयोग डिस्प्ले करत नसतं. आता ऍक्च्युअली वेटेज काय असणार आहे ते आपल्याला पुढच्या एक्झाम झाल्यानंतर समजणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे सध्या स्थितीला हे जे काही वेटेज दिलेलं आहे याच्याच प्रमाणे अभ्यास करायचा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरी एक म्हणजे तुम्ही बघा
मी सांगितलं तुम्हाला की हा जो काही सिलेबस आहे, हा 40% सिलेबस मी जो काय म्हटलं, हा 40% सिलेबस तुम्ही स्किप करून म्हणजे फक्त तुम्ही 60% सिलेबस 60% सिलेबसचा अभ्यास करून तुम्ही 400 मार्क सुद्धा पाडू शकता. म्हणजे 400 मार्काचा पेपर लिहून येऊ शकता. ठीक आहे, कारण की तुम्हाला पेपर सेकंड मध्ये जास्त ऑप्शन आहेत हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर मग आयोगाचा पॅटर्न समजा अशा टाइप जर पडला तर तुम्ही काय करू शकता, जे तुम्ही समजा होम सायन्सचा क्वेश्चन आलाय तर एखाद्या ठिकाणी समजा तुम्हाला बघा, एखाद्या ठिकाणी काय असणार आहे, 3 क्वेश्चन दिलेले आहेत. ठीक आहे, 1, 2 आणि 3 क्वेश्चन दिलेले आहेत. तर ह्या 3 पैकी तुम्हाला 2च सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, 2 सॉल्व्ह करायचे आहेत. मग या ठिकाणी समजा एक असं कन्सिडर करा, इथे एबीएमचा क्वेश्चन आहे, 2 नंबरचा एबीएमचा क्वेश्चन आहे, इकडे तुमचा इएनटोचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि इकडे तुमचा पॅथोचा क्वेश्चन आहे. तर तुम्ही एबीएमचा क्वेश्चन केलेलाच नाही, जो आलाय तुम्हाला काहीच त्याच्याबद्दल आयडिया नाही आणि तुम्हाला जे सॉल्व्ह करायचे ते किती सॉल्व्ह करायचे तुम्हाला, त्याच्यामध्ये 2 सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुम्ही याचा स्टडी केलेला आहे, 1 आणि 3 नंबरचा क्वेश्चनचा तुम्ही स्टडी केलेला आहे, तर हे तुम्ही आन्सर याचे लिहू शकता. आणि इथं तुमचा याचा स्टडी नसेल तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन मध्ये तसा चॉईस करू शकता. म्हणजे असा जर पॅटर्न पडला तर तुम्ही 60% सिलेबस त्या ठिकाणी स्टडी करून 400 मार्क सुद्धा म्हणजे 400 मार्काचा पेपर लिहून येऊ शकतात. त्याच्यामुळं ह्याचं पण एवढं काही लोड घेऊ नका. ठीक आहे, आता हे झालं पेपर सेकंडच्या बाबतीत झालं, सांगतो. आता रिमेनिंग नोट्स वगैरे आहेत, ह्या थोड्याशा आपण परत एकदा डिस्कस करू त्याच्यावर नंतर. ठीक आहे, तर बघा आता पेपर सेकंडचं फर्स्टचं मी सांगितलं, सेकंडचं सांगितलं. नवे जुने विद्यार्थी सगळेच त्याच्यामध्ये येतील. आता नवे जे विद्यार्थी असेल, सॉरी जुने जे विद्यार्थी, जुने म्हणजे आता मी थोडेसे एक लेक्चर मध्ये चालता चालता कॅटेगरी केल्यात. नवे जुने म्हणजे जुने म्हणजे कोणते, जे पहिल्यापासून स्टडी करतात, पहिल्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून असं समजा. आणि फ्रेशर म्हणजे कोणते, नवे आपले आतापासून स्टडी करणारे, ज्यांना की वाटलं होतं मी कट ऑफ मध्ये बसणार नाही आणि रिझल्ट लागलाय, आता कट ऑफ हाय गेला, म्हणजे कमी लागलाय, आता मी बसतोय, तर आता मी काय करू. मग अशा आता लगेच मला थोडस कट ऑफ लागला तर कॉल मेसेज लगेच यायला सुरुवात झाली. मी जो काही मोबाईल वगैरे होता, एक 5-6 कॉल उचलले आणि दुसऱ्याकडे शिफ्ट केला. ठीक आहे, कारण की आपलं लेक्चर घ्यायचं होतं. ठीक आहे, मोबाईल शिफ्ट केला, तर जे काय 5-6 कॉल मी रिसिव्ह केले त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न होता, सर मी अभ्यास स्टॉप केलाय ना, आता माझ्याकडून होईल का. अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं ह्या सेशन मधून मला वाटतं जो काही पार्ट आहे तो क्लिअर झाला असेल. सगळ्यात महत्वाची मी गोष्ट तुम्हाला सांगितली, त्या 400 पैकी तुम्हाला काही 350 मार्काला आपलं मेरिट जाणार नाही, तुम्हाला 200 पेक्षा कमी तुमचं कट ऑफ लागणार आहे. मग 200 मार्काचं आपल्याला टार्गेट ठेवायचंय. आणि उर्वरित पार्ट मध्ये, ठीक आहे, आता तुम्ही म्हणताल की नोट्स वगैरे कशा काढायला पाहिजे का नाही काढायला पाहिजे. बघा, काही काही सब्जेक्ट आहे त्याची तुम्हाला डायरेक्ट नोट्स काढायची गरजच नाही, आणि तुम्ही फक्त चालता चालता जर रनिंग नोट्स तुम्ही काढत बसले, रनिंग नोट्स, ठीक आहे, म्हणजे फक्त हायलाइट तुम्ही काढत बसले, हायलाइट मीन्स इंग्लिश, ठीक आहे, इंग्लिश वगैरे काढत बसले तुम्ही साईडला, आणि एखादी नोट्स झाली समजा वीडची, तुम्ही नोट्स त्या ठिकाणी स्टडी केली, ठीक आहे, वीडची नोट्स तुम्ही त्या ठिकाणी रीड केली किंवा एक्सटेन्शनची नोट्स रीड केली त्या ठिकाणी, आणि त्याचे तुम्ही सगळे मेन बुलेट पॉईंट बाजूला काढून ठेवले, इंग्लिश, तर नेक्स्ट ही वीडची परत किंवा एक्सटेन्शनची कोणतीच नोट्स तुम्हाला वापरायची नाही. ठीक आहे, तुमची जी रिव्हिजन असणार आहे ती आता अशी नोट्स तयार करा की फक्त इंग्लिश, आणि तुमचे जे काही हे असेल रिव्हिजन असणार आहे ते याच्यातून होईल. म्हणजे तुम्ही जर समजा 100 पेजेसची नोट्स वापरत असाल, ठीक आहे, 100 पेजेसची नोट्स वापरली तर त्याचे मॅक्झिमम तुम्ही 10 पेजेस, त्याच्यापेक्षा कमी झाले तरी चालेल, 10 पेज मध्ये ती कन्वर्ट करा. ठीक आहे, 5 पेज मध्ये तुम्ही सगळे इंग्लिश काढले इम्पॉर्टंट तरी जमल. मग हे काय 50-100 पेपर होतील, म्हणजे 100 पेजेस तुम्ही पेपर फर्स्टचे पकडा, 100 पेजेस पेपर सेकंडचे जास्त होते, पण 100 पेजेस पकडा, तर हे 100 पेजेस तुमचे 1-2-3 तासामध्ये काय झाले पाहिजे, रिवाइज झाले पाहिजे. कारण की तुम्हाला एकदा वाचल्यानंतर नोट्सला परत हात लावायचा नाही. ठीक आहे, तुम्हाला हात लावायचे तुमचे हे पेजेस. आणि तिसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एपीएससीचा जर रिझल्ट बघितला तर इव्होल्युशनच्या बाबतीत, पेपर इव्होल्युशनच्या बाबतीत पोरांचे प्रॉपर, ठीक आहे, पोरांचे जे काही पेपर आहेत रायटिंगचे ते प्रॉपर इव्होल्युशन झाले नाही, अशी पोरांची पण तक्रार आहे. आणि मला पण पर्सनली वाटतं, ठीक आहे, कारण की ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट वगैरे असायला पाहिजे होते, असं मी पर्सनली विद्यार्थ्यांना ओळखतो एपीएससीच्या, की त्यांचे रिझल्ट असायलाच पाहिजे नव्हते. ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांचे त्याच्यात रिझल्ट नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पर्सनल की म्हणजे एवढं व्यवस्थित इव्होल्युशन झालं नसेल व. ठीक आहे, तर ठीक आहे, तो आता आपला पार्ट नाही डिस्कशनचा, आणि तो आता आयोगाच्या हातात आहे, ते कॉन्फिडेन्शियल गोष्टी. ठीक आहे, त्यांनी कशा पद्धतीनं पेपर चेक वगैरे केलेत किंवा कोण टीम वगैरे होती ते आपल्याला काही सांगता येणार नाही. ठीक आहे, आणि आपण त्याच्यावर बोलणं पण योग्य नाही. ठीक आहे, पण सद्यस्थितीला आपण विचार करायचा, तो विचार न करता आपला पेपर आपल्याला कम्प्लीट लिहून यायचा आहे. पहिली गोष्ट, आता युजीला आपण जसं करायचो
की पेपर झाल्यानंतर म्हणजे काही येत नसलं तरी आपण लिहून यायचं. ठीक आहे. तशा पद्धतीनं थोडीशी तुम्ही स्ट्रॅटेजी इथं पण ठेवायची. ठीक आहे. तुम्हाला एखादा क्वेश्चन येतच नसेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर रिलेव्हंट काहीतरी लिहिता येत असेल, थोडंफार जरी लिहिता येत असेल त्याच्याबद्दल, तर ते तुम्ही ब्लँक सोडण्याऐवजी काय करायचं, लिहून यायचं. पेपर ब्लँक वगैरे तुम्ही ठेवायचं नाही. कारण की रिटर्नचा पेपर आहे. या ठिकाणी तुम्हाला 10 मार्काला क्वेश्चन दिलाय, तर तुम्ही नाही अॅक्युरेट लिहिलं, ठीक आहे, तुम्ही जवळपास त्याच्या जरी गेला, थोडंफार रिलेव्हंट तुम्ही जरी लिहिलं, तर तुम्हाला नाही 10 किंवा किमान तुम्हाला 2-3 तरी मार्क त्या ठिकाणी पडू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही ब्लँक ठेवायचं नाही. आणि पेपर चेक करताना पोरांचे टेस्ट पेपर मी चेक करताना बघतो, की बरेच इनलिस्ट वगैरे दिलेले असतात पोरांनी. ठीक आहे. आता काही इनलिस्ट असन, समजा वीटचं क्लासिफिकेशन असन, ठीक आहे, वीटचं क्लासिफिकेशन असन, पोरांनी काय केलेलं आहे, इनलिस्ट केलेलं आहे 1, 2 म्हणजे बेस्ड ऑन लाईफ सायकल वगैरे असं आहे. ठीक आहे. मग एखाद्याला 8 होत नाही पॉईंट, 5वा 6वा, आणि एखाद्याला काय होतं 7वा पॉईंट 8 होतच नाही. मग हे सगळे लिहिले त्यांनी आणि इथं 7 नंबर टाकलंय आणि ब्लँक ठेवलंय. ठीक आहे. किंवा एक्सप्लेन करायचं असेल तर हे एक्सप्लेन केले, इथं 7वर लिहिलं बेस्ड ऑन लाईफ सायकल आणि खाली ब्लँक ठेवलं. ठीक आहे. ह्या गोष्टी येत नाही ना तर करायच्या नाही. कारण ह्या गोष्टी काय होतात, आपण निदर्शनात आणून देतोय. ठीक आहे. एखादा एक्झामिनर इव्हॅल्युएटर असेल, तर त्याच्या मनात पण नसलं तर ह्या गोष्टींमुळे काय होतं, अपूर्ण बाबा ही गोष्ट अपूर्ण आहे किंवा लिहायचंय आणि सोडलंय. त्याच्यामुळे मग त्याला थोडंसं, त्याला 8 मार्क द्यायचं त्याचं मन असेल, तर त्याने 1 पॉईंट लिहिला नाही, मग त्याला 7 द्या. ठीक आहे. अशी मेंटॅलिटी, ह्युमन मेंटॅलिटी ही, त्याच्यामध्ये असं वेगळं काही नाही. त्याच्यामुळे असं करू नका. जे असं म्हणजे पॉईंट लिहून तिथं जागा वगैरे तुम्ही सोडू नका. ठीक आहे. ही एक गोष्ट झाली. ठीक आहे. म्हणजे मला काय सांगायचं, तुम्हाला पेपर ब्लँक ठेवायचा नाही. ठीक आहे. हा, आता बघा रिमेनिंग नोट्स. आता बघा, तुम्हाला हॉर्टिकल्चरचा पार्ट मी काय दिलाय आणि उद्या तुम्हाला हॉर्टिकल्चरचा रिमेनिंग पार्ट येईल. म्हणजे हॉर्टिकल्चरचा विषय संपला आपला. आता एक्झामच्या दृष्टीने करंट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. जवळपास 50 मार्क त्याच्या येतील. आणि दुसरी गोष्ट, इंजिनिअरिंग 16 मार्काला आहे. 16 मार्काला सुद्धा तुम्हाला जवळपास 4-5 पानाचा सिलेबस आहे. 4 पानाचा जो काही सिलेबस आहे, तुम्हाला फक्त 16 मार्काला सिलेबस आहे. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगला आपली वेगळी स्ट्रॅटेजी डेव्हलप करावी लागणार आहे. सगळं जर तुम्ही कंटेंट केलं तर हे सुद्धा तुम्हाला 400 पेजेस होणार आहे त्याचे. हे 400 पेजेस करणं सगळे आता संहितेत नाही एक्झामच्या दृष्टीनं. त्याच्यामुळे एक स्ट्रॅटेजी डेव्हलप करणार आहे. मग ते युजीचे पीवायक्यू वगैरे असेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असेल, त्या दृष्टीने मी तुम्हाला ही नोट्स देणार आहे. आता करंट असेल, इंजिन असेल, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्सची एक आपली नोट्स राहिलेली. इकॉनॉमिक्सची जे काही लेक्चर आहे ते सॅटर्डे, येणाऱ्या सॅटर्डे संडेला तुम्हाला त्याचे लेक्चर होणार आहे. आणि त्याच्या आधी म्हणजे येणाऱ्या 2 दिवसामध्ये याची नोट्स तुम्हाला भेटेल. कारण की आता हॉर्टीची तुम्हाला येईल आणि हॉर्टी नंतर इकॉनची नोट्स तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फार्मिंग सिस्टीम. आता फार्मिंग सिस्टीम सुद्धा पेपर फर्स्टच्या दृष्टीने थोडासा इम्पॉर्टंट आहे. कारण की त्या ठिकाणी पेपर फर्स्ट जर बघितलं तुम्ही, तर त्याच्यामध्ये क्रॉपिंग सिस्टीम, ठीक आहे, मल्टिपल क्रॉपिंग वगैरे, सिक्वेन्स क्रॉपिंग वगैरे, हा पार्ट तुम्हाला क्रॉपिंग सिस्टीमचा पार्ट दिलेला आहे. मग हा पार्ट कशात येतो तुमचा, फार्मिंग सिस्टीम मध्ये येतो. मग ह्या 3-4 नोट्स आपल्याला राहिलेल्या आहेत. आता याच्यापैकी बघा, तुम्हाला करंटची नोट्स असेल, इकॉनची नोट्स असेल आणि फार्मिंग सिस्टीम, म्हणजे येणाऱ्या 20 तारखेपर्यंत मी ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला द्यायचा ट्राय करणार आहे. ठीक आहे. आता बघा, मी थोडंसं रिझल्ट वगैरे लागलाय आपला, तर एक्झाम आपली ऑन टाइमच होईल याच हिशोबाने आपण सगळे प्रयत्न करत आहे. आणि माझं लग्न पण माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, तर थोडीशी लग्नामुळे पण माझी गडबड होते. एक 25 एप्रिलला माझं लग्न आहे. पण आधी लग्न कोणाचं, तुमचं आधी लग्न. म्हणजे हे कंटेंट मी तुम्हाला देईल आणि त्याच्यानंतर लग्नासाठी मी एक 20-22 तारखेच्या दरम्यान सुट्टी घेणार आहे, एक 3-4 दिवस. तर तोपर्यंत हा मी पूर्ण पार्ट आहे हा तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेल. त्याच्यामध्ये बघा, हे सगळं बेसिक कंटेंट सगळं तयार आहे. फक्त थोडीशी माझी पळापळ झाली आता एक 8 दिवसामध्ये. त्याच्यामुळे मला थोडंसं जो काही माझे फोर्स आहेत ते देता आले नाही याच्यामध्ये. आता मी थोडंसं हे 10-12 दिवस मी त्याच्या स्पेशल त्याच्याकरता काढलेलं आहे. याच्यामध्ये मला आता दुसरं कोणतंही काम नाही. तर हा कंटेंट मी तुम्हाला पहिला प्रायोरिटीनं देणार आहे. ठीक आहे. आता जो काही माझा पार्ट होता, या ठिकाणी मी मला जे काही गोष्टी सांगायच्या होत्या त्या सांगितल्यात. ठीक आहे. मला वाटतं की जे काही फ्रेशर विद्यार्थी असेल, अभ्यास पॉज केल्यानंतर परत स्टार्ट करणार आहे, रेग्युलर करणारे जे विद्यार्थी, अशा सगळ्यांसाठी हा एक स्ट्रॅटेजी तुम्हाला समजली असेल. ठीक आहे. आता तुमचे जे काही प्रश्न वगैरे असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा, कमेंट करा. इंजिनचे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट द्या सर. हा, तेच करणार आहे आपण. कारण की तो सिलेबस म्हणजे तुम्ही तो पार्ट करायला गेला म्हणजे इकडे तुमचं पाणी फिरणार आहे. ठीक आहे. कारण की इंजिनचा पार्ट जर तुम्हाला कम्प्लीट करायचं म्हटलं तर इकडे सगळ्या सिलेबसवर तुमची रिव्हिजन होईल. एवढा मोठा वास्ट पार्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला इनपुट आउटपुटचा विचार करायचा आहे त्या ठिकाणी. ठीक आहे.
करंटचे लेक्चर, हा करंटचे लेक्चर नोट्स दिली म्हणजे प्रॉपर झाली नोट्स की लगेच सोबतच लेक्चर त्याचे सुरू होतील. येणाऱ्या 10-12 दिवसामध्ये लेक्चर आता 40चा पार्ट आणि इकॉनचा पार्ट हे 2-2 दिवसामध्ये याचे लेक्चर होणार आहेत. ठीक आहे. आणि करंटचा पार्ट आहे सायमल्टेनियसली तो पण आपला चालू होईल. पेपर ऑन टाइम होईल का? किती शक्यता आहे? ठीक आहे. आता तो आपल्या हातात पार्ट राहिला नाही. थोडंसं आयोगाच्या मनात असेल की ऑन टाइमच पेपर घ्यायचा. त्याच्यामुळे त्यांनी ऍग्रीचा याचा त्याचा पण विचार केला आणि ऍग्रीचा फॉरेस्टचा पण रिझल्ट लावला. ठीक आहे. आता राज्यसेवेचा जो काही प्रॉब्लेम आहे तोच प्रॉब्लेम आपल्या ऍग्री फॉरेस्टमध्ये पण आहे. असं केलं नाही त्यांनी की तो दुरुस्त केलाय ऍग्री फॉरेस्टमध्ये. ऍग्री फॉरेस्टमध्ये 1-2 फोन झाले त्याच्यावर पण की एक विद्यार्थिनी होती मला वाटतंय 88.50 काहीतरी मेरिट लागलं ते आणि तिला 1 मार्क एक्स्ट्रा असताना पण ठीक आहे तिला एक मार्क एक्स्ट्रा असताना पण तिचं लिस्टमध्ये नाव नाही. ठीक आहे. मग ते थोडेसे असे प्रॉब्लेम वगैरे आहेत त्याच्यामुळं त्याच्यावर थोडंसं आता येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये होईलच काहीतरी. बट आपण सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी 39 दिवसाची ठेवायची आणि एक्झाम पुढे जरी गेली तरी आपलंच बेनिफिट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता ढिले पडू नका. कारण की आता परत एक्झाम पुढे गेली नंतर तुम्ही स्टडीला लागला तर काय होणार आहे परत बेस होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता अभ्यास केला व्यवस्थित तुमचा एक दीड महिन्यामध्ये राहिलेला तुम्ही पटपट स्टडी वडलं आणि पेपर एक्झाम पुढे गेली तर अजून तुम्हाला त्याचं एक्स्ट्रा बेनिफिट होईल. ठीक आहे. दोन्ही पण कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे तो लोड घेऊ नका. टेस्ट ऑफलाईन राहुरी. ठीक आहे. आता मी त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट देईन. ठीक आहे. राहुरीतली पण टेस्ट कंडक्ट करायची आपल्याला. थोडीशी लास्टची जी काही टेस्ट होती ऑफलाईनची आपण ती घेतली नाही. त्याच्यामुळे आता शेड्यूल वगैरे पडले त्या ग्रुपची आपल्या ग्रुपवर मी त्याच्याबद्दल अपडेट देईन तुम्हाला. ठीक आहे. बघा रिमेनिंग डेज मध्ये 25 एप्रिलच्या आधी एक टेस्ट फुल लेंथ घ्यायचा आपण प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर जवळपास आपल्याकडे 20-22 दिवस राहतात. त्याच्यानंतर 4-5 मेच्या दरम्यान एक टेस्ट घेऊ आपण आणि 10-12 मेच्या दरम्यान एक टेस्ट घेऊ म्हणजे एक्झामच्या आधी 5-6 दिवस एक आपण टेस्ट घेऊ. ती लास्टची जी टेस्ट वगैरे असणार ती तुम्हाला काही इव्हॅल्युएट वगैरे करून भेटणार नाही कारण की त्यावेळेस एवढा टाइम पण नसणार आहे. एक तुम्हाला ती प्रॅक्टिस टेस्ट म्हणून त्या ठिकाणी अवेलेबल करून देईल मी. ठीक आहे. म्हणजे साधारणतः 3 टेस्ट पकडा तुम्ही थोडंसं प्लस मायनस आपल्याला करता आलं तर त्याच्यामध्ये होईल. ऍटलीस्ट 2 फुल लेंथ टेस्ट तुमच्या कंपल्सरी होणारच आहे. इकोलॉजी आणि रुलरची क्वेश्चन बँक. ठीक आहे. ती क्वेश्चन बँक तुमची राहिली का? ठीक आहे. ती पण प्रोव्हाइड करतो आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन आहेत याच्यामध्ये टेस्टमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत ते क्वेश्चन करा आणि क्वेश्चन बँक वगैरे असेल ठीक आहे. आता तुम्हाला एक आयडिया आली असेल क्वेश्चन आपले युजी टाईपच क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे. खूप युपीएससी टाईप क्वेश्चन तुम्हाला नसणार ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. कारण की इथून आतापर्यंत जे काही टेक्निकल एक्झामिनेशन झाले ते सगळ्यांना सेमिस्टर पॅटर्न फॉलो केला होता. ठीक आहे. त्याच्यामुळे खूप ऍडव्हान्स टाईपचे क्वेश्चन असणार आहे असं नाही. तुम्हाला एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन त्याच्यामध्ये तुम्हाला असतील. सर एक युनिट वाईज आयएमपी क्वेश्चन टाका सगळ्या टॉपिकचे. ठीक आहे. आता मी त्याला एफर्ट्स घेणं म्हणजे माझे परत त्याच्यात 2 दिवस जाईल आणि तुमची एखादी नोट्स परत 2-3 दिवस आहे ना डिले होईल. ठीक आहे. त्याच्याकरता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सुटसुटीत करून दिलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यायचे नाहीत. जे काही पेपर सेकंडचा पार्ट असेल त्याच्यामध्ये लगेच समजत आहे आपल्याला. जे काय आता मी तुम्हाला जरी द्यायचं म्हटलं तर मी त्याच्यातूनच तुम्हाला सॉर्ट आउट करून देणार आहे. त्यापेक्षा तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये ऑलरेडी दिलेलं आहे मी ती गोष्ट. फक्त तुम्ही ओळखा कोणतं इम्पॉर्टंट आहे कोणतं नाही. कमेंट करा फास्ट. मी दिले तर चांगलं होईल सर क्वेश्चन. नाही मला आता पहिलं प्रायोरिटीनं नोट्सचं काम करू द्या. ठीक आहे. मग ते एक्स्ट्रा जे वर्क आहे ना ते मी करेल. कारण की मला पहिली प्रायोरिटी मला नोट्स देणं आहे. ठीक आहे. तर नोट्स वगैरे मला पहिली देऊ द्या. कारण की ते मला परत त्याच्यात 2-3 दिवस जातील माझे. त्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला जी काही नोट्स द्यायची ती परत डिले होईल. ठीक आहे. मी देतो तुम्हाला क्वेश्चन देतो आणि सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला मी टेस्टला जे काही क्वेश्चन दिलेले आहे ते इम्पॉर्टंटच क्वेश्चन आहे. ते टेस्टचे क्वेश्चन तुम्ही परत एकदा 2-3 दिवस तुम्ही अभ्यास काय करा थोडासा बाजूला ठेवा वाटलं असतं जो रेग्युलर चालू येतो आणि परत एकदा जे काही तुम्ही आतापर्यंत टेस्टला क्वेश्चन वगैरे बघितले सॉल्व्ह केले ठीक आहे किंवा नोट्स मध्ये तुम्ही ते सगळे क्वेश्चन परत काय करा एकदा रिपीट करा त्याला परत एकदा रिडिंग वगैरे करा त्याची ते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. जे टेस्टला मी क्वेश्चन तुम्हाला देते ते एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. सर 60% सिलेबसचा पार्ट अजून एकदा रिपीट करा प्लीज. 60% सिलेबसचा पार्ट. ठीक आहे. हा हे बघा आता इथं 60% मध्ये काय काय येते पेपर फर्स्ट पूर्ण पेपर फर्स्ट ऑल ठीक आहे आणि
त्याच्यामध्ये पेपर सेकंड मधला कोणता पार्ट, याच्यामध्ये बघा सेक्शन ए, त्याच्यानंतर सेक्शन सी, सेक्शन डी आणि सेक्शन ई, हे जे काय पार्ट आहे हे याच्यामध्ये. आणि हा सगळा सिलेबस तुमचा किती 60% वेटेज आहे याला. वेटेज म्हणजे सिलेबसच्या बाबतीत जर आपण कंपॅरिझन केलं तर ठीक आहे. आणि मार्क किती त्याला, जवळपास त्याला मार्क किती 370 मार्क आहे. 370 मार्क आहे. आणि उरलेला 40% सिलेबस आहे. त्या 40% सिलेबस मध्ये काय येतोय तुमचं, पेपर सेकंड मधला सेक्शन बी म्हणजे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, एबीएम 6 मार्काचा एबीएम, फिशरी सायन्स 4 मार्काचा, होम सायन्स 4 मार्काचा. हे जवळपास किती मार्क आहे तुमचे 30 मार्क आहेत. ठीक आहे. आणि परत एकदा मी काय सांगितलं तुम्हाला, याला हा 30 मार्काला पार्ट असणार आहे. आणि तुम्ही 60% सिलेबस कव्हर करून तुम्ही 370 पण मार्क मिळवू शकता. ते कसे, कारण की तुम्हाला ऑप्शन पडणार आहेत. आयोगाने तसा जर पॅटर्न ठेवला आणि आपल्याला जर असा क्वेश्चन पडला तर आता तुम्हाला काही क्वेश्चन असे आहेत की त्याच्यातून 7 पैकी 5 सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. मग ते 5 जे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, समजा असे 1 2 3 4 5 6 आणि 7 क्वेश्चन आहेत. 7 क्वेश्चन पैकी तुम्हाला 5 सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यातला असा एखादा पार्ट असेल का तो तुम्ही केलेलाच नाही, म्हणजे याच्यातला असेल तो, समजा होम सायन्सचा एक क्वेश्चन आहे, याच्यातून एक फिशरी सायन्सचा आहे, तर मग फिशरी सायन्सचे हे दोन क्वेश्चन आहेत हे तुम्हाला स्किप करता येतील जर तुमचे हे क्वेश्चन सगळे परफेक्ट असेल तर. ठीक आहे. मग तुम्हाला जो काय अभ्यास केला त्याच्यापैकी 1 2 3 4 5 म्हणजे असे 5 तुम्ही 7 पैकी 5 सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. 3 पैकी 2 असन, 1 2 3, आणि याच्यामध्ये एखादा एबीएमचा असन किंवा इंजिनिअरिंगचा आउट ऑफ बॉक्स म्हणजे तुमच्यासाठी, तुम्ही म्हणजे स्टडी केलेला नाही त्याचा, असा एखादा क्वेश्चन असन इंजिनचा वगैरे, तर याला स्किप करू शकता. आणि 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे आहेत तर 1 आणि 3 नंबरचा तुम्ही चॉईस करू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही 60% सिलेबस करून तुम्ही 400 मार्काचा सुद्धा स्टडी त्या ठिकाणी करू शकता, 400 मार्काचा. ठीक आहे. हे बघा पहिलं, हे सब्जेक्ट तुम्ही लास्टला घ्या, ठीक आहे. इंजिनिअरिंगचा खूप वास्ट सिलेबस आहे, खूप वास्ट. आणि इंजिनिअरिंग मध्ये पण इम्पॉर्टंट कोणत्या गोष्टी, त्याच्यामध्ये इरिगेशनचे काही टॉपिक इम्पॉर्टंट आहे, जे काही 6 युनिट त्याच्यामध्ये दिलेले आहेत. इरिगेशनचा पार्ट आहे, सॉइल वॉटर कन्झर्वेशनचा पार्ट आहे, प्रोसेसिंगचा पार्ट आणि त्याच्यानंतर फार्म मशिनरीचा पार्ट. ठीक आहे. हे 4 पार्ट तुम्ही त्याच्यातले प्रायोरिटीने करायचे. ठीक आहे. आणि याच्यातले जे काही इम्पॉर्टंट हे असणार आहे, याच्यामध्ये फार्म मशिनरी असेल आणि त्याच्यानंतर इरिगेशनचे जे काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात आपल्याला. तर जे काही वेळेस आपले लेक्चर होतील त्या लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट प्रॉब्लेम सुद्धा आपण लेक्चरमध्ये घेणार आहेत. टेस्ट लिहून ठेवल्यात व्यवस्थित, त्याच पाठ केले तर चालेल का? हो, परफेक्ट करून टाका ते. त्याचबरोबर ऍडिशनल पण करा, म्हणजे त्याच्यातूनच येणार आहे असं मी म्हणत नाही, पण ते पण इम्पॉर्टंट आहे आणि म्हणजे मॅक्झिमम इम्पॉर्टंट आहेच. आता टेस्ट कारण की तो पण एक तुमचा स्टडीचाच पार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला प्रायोरिटीनं तुम्ही त्या गोष्टी करा. ठीक आहे. पार्ट वगैरे करून टाका, पण सगळा वेळ त्यालाच नका देऊ. की आता बऱ्यापैकी विद्यार्थी होते लगेच मेसेज वगैरे आले पोरांचे की सर अभ्यास पॉज केला होता, केला नाही, आता कट ऑफ मध्ये बसलोय, होईल का वगैरे. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास स्टार्ट करायचा आहे. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की एक्झाम जर पोस्टपोन झाली परत आपली, तर आपल्याला परत ते बेनिफिट असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपलं मेरिट सुद्धा खूप कमी लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला 400 पैकी 400 मार्क पाडायचे तर असं नाही, आपल्याला 50% त्याच्यातले मार्क पाडायचे असं टार्गेट आपण ठेवायचंय. आणि हा सगळ्यात एक महत्वाची गोष्ट तुम्हाला अजून एक डिस्कस करायची. बघा, बरेचसे विद्यार्थी असेल सुरुवातीच्या काळामध्ये खूप सारे पोरं टेन्शन घेत होते की प्रेझेंटेशन असेल, रायटिंगची प्रॅक्टिस नाही, हे नाही ते नाही, किंवा कशा पद्धतीने लिहिला पाहिजे. बघा, आता त्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही विसरून जा म्हणजे की मला असं म्हणायचं नाही की तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस किंवा रायटिंगवर तुम्ही असे प्रॅक्टिस वगैरे करू नका किंवा प्रेझेंटेशनवर तुम्ही प्रॅक्टिस वगैरे करू नका, असं मला म्हणायचं नाही. पण त्या गोष्टीचा लोड घेऊ नका तुम्ही. ज्या टाईप तुम्ही सेमिस्टरला ही प्रेझेंटेशन वगैरे ही काही लय अवघड गोष्ट आहे असं नाही. तुम्हाला सांगतो, आता 10वी-12वीचे पोरं सुद्धा जे काही बोर्डचे पेपर देते तिथं सुद्धा ते प्रेझेंटेशन करत आहे. म्हणजे आपण जे आता गोष्टीचा बाऊ करून ठेवलाय ना, 10वी-12वीला बोर्डला पेपर मुलं त्या पद्धतीने लिहिते. जे काही वेळ आपण म्हणतो प्रेझेंटेशन असायला पाहिजे, एंट्री डायग्राम वगैरे असायला पाहिजे, व्यवस्थित आपण त्याला बॉक्स वगैरे केला पाहिजे, हे 11वी-12वीचे पोरं करतात. म्हणजे हे काय आपल्यासाठी लई मोठी गोष्ट नाही. त्याच्यामुळे आपण त्याचा ना बाव करून घेतलाय. आणि सगळ्यात महत्वाचं, आता बऱ्यापैकी जे पोरं पहिल्यापासून करत आहेत त्यांनी केली असेल बाबा त्या गोष्टींची प्रॅक्टिस. एक तर त्यांचा फॉर्मॅट सेट केला असेल की माझं अक्षर वगैरे आहे, अशा पद्धतीने लिहिलं चांगलं वगैरे दिसतं. ठीक आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला वेगळं इथं काही करायचं नाही. ठीक आहे. काही वेळेस काय होतं, आता आपल्याला लाइनिंगचा पेपर येणार आहे, तुम्ही काही वेळेस काय करणार आहे, तिथं बॉक्स वगैरे काढणार आहे,
बॉक्स वगैरे काढल्यावर नंतर ते लाइनिंगच्या पेपरवर ते चांगले दिसत नाही. ठीक आहे. त्यामुळे अशा बाबतीत पण विचार करा, कारण की ते ब्लँक पेजेस असतात तुमचं, तर युपीसीचे जे फॉर्मॅट आहे ब्लँक पेजेसचा, तिथं बॉक्स वगैरे काढलेले चांगले वाटतात. त्याच्यामुळं तो युपीसीचा प्रोग्राम आहे ना, खूप सेट आहे. ऑलरेडी खूप दिवसांची हिस्ट्री आहे त्याच्या मागे. त्याच्यामुळे तिथं वेल प्रेझेंटेशनचा तो एक फॉर्मॅट तयार झालेला आहे. त्या पद्धतीने लिहिल्यानंतर, की कारण की त्या मास्तरांनी पण कन्सिडर केलेलं आहे इव्होल्युटरने, की युपीसीचा पॅटर्न म्हणजे या टाईपचं लिहिलेलं असायला पाहिजे. एक तो काय, कारण की 10-15 वर्षाची बऱ्याच दिवसाची हिस्ट्री त्याच्या मागे. ठीक आहे. त्याच्यामुळे तो एक प्लॅटफॉर्म तो एक सेट झालेला आहे. आणि आपलं याच्यामध्ये कसं आहे, आपले जे इव्हॅल्युएटर असणार आहेत, ठीक आहे, त्यांना सेमिस्टर टाईपचे इकडे युजीच्या पोरांचे कदाचित म्हणजे मला माहित नाही का तेच असतील इव्हॅल्युएटर, पण मॅक्झिमम चान्सेस आहेत का तेच असू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळं आपले पेपर सेमिस्टरचे जे आपले पेपर चेक केलेले लोक असणार आहे तेच असणार आहे. थोडंसं आपण पण काय करायचं, थिंकिंग करायची की त्यांना कशा पद्धतीने पाहिजे. खूप बॉक्स पण नको, खूप डायग्राम पण नको, थोडंसं भरगतचं पेपर वगैरे वाटेल. ठीक आहे. अशा पद्धतीचा आपण पेपर लिहायचा आहे. म्हणजे वेगळं काही करायचं नाही. फक्त कुठेतरी इम्पॉर्टंट वर्ड असेल त्याला अंडरलाईन करायची. कुठं मेन पॉईंट असेल, समजा वीड गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ वीड असा क्वेश्चन आहे आणि क्लासिफिकेशन ऑफ वीड आपण हे केलंय, तर त्या क्लासिफिकेशनला काय करायचं, बॉक्स करायचा आहे. हॉर्टिकल्चरचा एखादा टॉपिक असेल, ट्रेनिंगची तुम्ही डेफिनेशन लिहिली, तर त्या ट्रेनिंगला काय करायचं, तुम्ही बॉक्स करायचा आहे. ठीक आहे. फक्त असं फास्टमध्ये पेनानेच, त्याला काही पेन्सिल पट्टी पेन्सिल वगैरे काही वापरायची नाही. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं, तुम्ही थोडंसं भरगतचा टाईप कसा पेपर लिहिताल याकडे थोडंसं लक्ष द्या. आणि त्या म्हणजे टेन्शन न घेण्याच्या गोष्टीत, इव्हन तुमचं इंट्रोडक्शन, कन्क्लुजन हे असेल, ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही फॉरगेट करा. म्हणजे विसरून जा त्या गोष्टी, की त्या गोष्टीला एवढं इम्पॉर्टन्स देऊ नका. तुम्हाला मार्क भेटणार आहे ते सगळ्यात जास्त तुमच्या कंटेंटवर. तुम्ही जे काही लिहिलंय पेपरमध्ये, म्हणजे तुम्हाला प्रश्न काय विचारलाय आणि तुम्ही काय आन्सर लिहिलंय, म्हणजे मेन बॉडी तुम्ही काय लिहिली त्याला इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या काही ऍडिशनल गोष्टी वगैरे असेल त्या आता ते इंट्रोडक्शन, कन्क्लुजन आणि बॉडी या फॉर्मॅटमध्ये थोडंसं डेव्हलप व्हायला तो फॉर्मॅट, त्याला अजून खूप दिवस लागणार आहेत. कारण की फर्स्ट टाइमच एक्झाम होते, सगळ्यांसाठीच नवं आहे ते. कारण की हा सिलेबस इथून मागे खूप म्हणजे कोणीच प्रिपेअर करून ठेवलेला नव्हता डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीत, म्हणजे डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीनं. अजून 5-6 वर्षांनी थोडंसं त्याच्या पोरांची कमांड येईल सिलेबसला, जेव्हा पोरांचा 2-2, 3-3 वेळेस वाचून होईल सिलेबस. आता बघा 85-87 जागांची येणार आहे म्हणून लगेच मुलं ऍक्टिव्ह वगैरे झालेत आता पहिले, म्हणजे ज्यांनी आता प्री पण दिलेली नाही, युजीला लास्ट इयरला पोरं वगैरे आहेत, किंवा फ्युचरमध्ये ऍग्रीची मेन्सची येणार आहे, मग आता मला आतापासून प्रिपरेशन करायचंय, मग त्याची डिग्री 2-3 वर्षांनी सुद्धा पास आउट होणार आहे तो. ठीक आहे. आणि 2-3 वर्षांनी ऍग्रीची एक्झाम देणार आहे. मग असे विद्यार्थी थोडंसं इंट्रोडक्शन, कन्क्लुजन वगैरे थोडेसे त्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा प्रयत्न करतात. ठीक आहे. कारण की त्यांच्याकडे तेवढा सफिशियंट वेळ पण आहे आणि ती फेज किंवा ते स्टुडंट डेव्हलप व्हायला अजून त्यांच्याकडे म्हणजे टाइम पण आहे. त्याच्यामुळे आपण लगेच त्या गोष्टींचा लोड घेऊ नका. ठीक आहे. हार्डली आता इंट्रोडक्शन, कन्क्लुजन लिहिणारे पोरं तुमच्या याच्यामध्ये हार्डली 5-10% पोरं असतील, 10 पण टक्के नसतील. ठीक आहे. कारण की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पेपर कव्हर करायचा आहे. तुमचा जर पेपर कव्हर नाही झाला तर तुम्ही इकडे 100% अभ्यास करून काही उपयोग नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही टाइम लिमिट वगैरे आहे, तो टाइम लिमिटवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. जर तुमचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन मध्ये जर 2 मिनिटं गेले आणि बॉडी लिहिला तुम्हाला जर समजा 2 मिनिटं कमी पडले किंवा अर्धवटच क्वेश्चन तुमचा झाला, तर त्या ठिकाणी काही उपयोग नाही. तुम्हाला ऍक्च्युअली जे काही विचारलंय, ठीक आहे, त्या गोष्टी तुमच्या पहिल्या आन्सर मध्ये आल्या पाहिजे. आतापासूनच कॅल्क्युलेट करा, तुम्हाला 10 मार्काला किती वेळ द्यायचा आहे, 15 मार्काला किती वेळ द्यायचा आहे, 20 मार्काला किती वेळ द्यायचा आहे, 5 मार्काच्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही हे टाइम कॅल्क्युलेटच करून ठेवा. तुम्हाला समजा तिथं 10 मिनिटं तुम्ही दिलेले एखाद्या क्वेश्चनला आणि 10 मिनिटाचा त्या ठिकाणी काटा 12 सेकंद काटा 12वर गेला, तर तुमचा पेन दुसऱ्या आन्सरकडे गेलाच पाहिजे. अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करा. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचा टाइम तुमचा सेव्ह होणार आहे. आणि एखादा जरी क्वेश्चन तुमचा लिहायचा राहिला, 1-2 क्वेश्चन जरी लिहायचा राहिला, तर तुमचा डायरेक्ट 10-10 मार्काचे क्वेश्चन 2 राहिले तर 20 मार्काच्या जागेवर तुमचा लॉस होते. त्याच्यामुळे एक मिनिट तुमचा महत्वाचा आहे. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये 1 मिनिट जर तुम्हाला एक्स्ट्रा लागत असेल, तर तुम्ही असा विचार करा की तुमचा शेवटला 1-2 क्वेश्चन तुमचे सुटणार आहेत. 1 मिनिट एक्स्ट्रा लागणं म्हणजे ठीक आहे. कारण की तुम्हाला समजा जर तुम्हाला पेपर फर्स्ट मध्ये 20 क्वेश्चन सोडायचे आहेत आणि पेपर म्हणजे एक्झाम्पल म्हणून सांगतो, पेपर फर्स्ट मध्ये 20 क्वेश्चन सोडायचे आहेत आणि त्याच्यानंतर पेपर सेकंड मध्ये 20 क्वेश्चन सोडायचे आहेत. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये 30-30 सेकंद जरी तुम्हाला एक्स्ट्रा लागले, ठीक आहे, तरी तुम्हाला किती त्या ठिकाणी 10 मार्काचा एक क्वेश्चन तुमचा राहणार लिहिचा. हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे थोडंसं याच्यावर तुम्ही वर्क करा. तुम्हाला टायमिंग मध्ये पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तुम्ही आता थोडासा वेळ याला द्या. ठीक आहे. सिलेबस वगैरे सगळ्याच कम्प्लीट होणार आहे असं नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे कम्प्लीट होणार आहे म्हणजे एक थोडंसं ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे. मला असं वाटतं की कारण की तुम्ही पेपर फर्स्टला, आता पेपर फर्स्टची तुम्ही पूर्ण तयारी करून जायची आणि पेपर फर्स्टला फुल कॉन्फिडन्स ठेवून तुम्ही सामोरं जायचंय. कारण की पेपर फर्स्ट तुमचा जेवढा बेटर जाईल, ठीक आहे,
त्याचा सगळा इम्पॅक्ट त्याचा तुमचा सेकंड पेपरवर पडणार आहे. तुमचे 2 क्वेश्चन पेपर सेकंडला जर लिहायचे, पेपर फर्स्टला जर लिहायचे राहिले पेपर सेकंडला फर्स्टला, तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार तुमचा सेकंडवर पडेल, की बाबा माझे इथून तर मला सगळे आउट ऑफ मार्क मिळवायचे होते, इथं माझे 15-20 मार्काचा इथंच लॉस झालाय. ठीक आहे, मग पेपर सेकंड तर खूप वास्ट आहे, मग तिथं माझं कसं लिहिणं होईल, हे होईल ते होईल. हे एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला रायटिंगच्या बाबतीत, एफएसओला वगैरे मी बघितलं, हे पोरांचे प्रॉब्लेम झालेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिसाइज टाइम जो आहे तो फॉलो करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे, आता अजून काही क्वेश्चन आहे तुमचे? थोडंसं आता याच्याकडे लक्ष द्या तुम्ही, टाइम मॅनेजमेंट वगैरे असं ह्या गोष्टी, आणि पेपर स्ट्रक्चर आहे, पेपर स्ट्रक्चर पूर्ण पाठ करून ठेवायचंय. ठीक आहे. एफएसओला एक विद्यार्थी होता की त्याने आउट ऑफ पेपर लिहिला होता, मार्क त्याला आले नाही, थोड्या वेळ एका क्वेश्चन वरून त्याचा हे गेला, रिझल्ट गेला, आणि त्याच्यानंतर मग थोडंसं रिझल्ट वगैरे लागल्यानंतर त्याची ती गोष्ट लक्षात आली की आपला रिझल्ट का गेला, मी तसं पेपर लिहिला होता पण त्याचे जे काही क्वेश्चन राहिले होते, म्हणजे त्यांनी एक एक्स्ट्रा क्वेश्चन कुठला, म्हणजे जे कंपल्सरी क्वेश्चन होते ते त्यांनी सोडवले होते, पण एका क्वेश्चन मध्ये त्याचा क्वेश्चन चॉईस करताना मिस्टेक झाली होती. ठीक आहे. तर म्हणजे त्यांनी काय केलं होतं, एक क्वेश्चनच्या बाबतीत त्यांनी म्हणजे याच्यामध्ये गोंधळून गेला, म्हणजे त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी बघायला त्याला टाइमच नव्हता. त्याच्यामुळे जे काही आपले समजा 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्याच्यापैकी 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचे, तर त्याने ते तिन्ही पण सॉल्व्ह केले होते. ठीक आहे. त्याच्यामुळे तिथे एक एक्स्ट्रा क्वेश्चन त्यांनी सॉल्व्ह केला होता, त्याचे त्याला मार्क भेटले नाही. मग लॉस कुठं झाला, त्याचा एक क्वेश्चन जिथं लिहिला पाहिजे होता त्यांनी तो लिहिला नाही, तो डायरेक्ट त्याचा लॉस झाला आणि त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट गेला. त्याच्यामुळे अशा भरपूर केसेस होतात, मग तुमचा अभ्यास असून पण बेनिफिट होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींवर लक्ष द्या थोडंसं. ठीक आहे. कमेंट करा आता, थांबायला नाही तर आपल्याला आज प्रिसिजन फार्मिंगचं आपल्याला लेक्चर घ्यायचं होतं, बट रिझल्ट लागला आणि मला वाटलं की त्याच्यापेक्षा हे इम्पॉर्टंट लेक्चर आहे आपलं, त्याच्यामुळे मी थोडंसं हे लेक्चर घ्यायचा प्लॅन केला. ठीक आहे. हा, नोट्सच्या बाबतीत वगैरे आता 7 विद्यार्थ्यांचे मेसेज वगैरे येतात, नोट्स वगैरे आपले परफेक्ट आहे, नोट्स सोडून तुम्हाला इतरत्र काही वाचायची गरज नाही, टाइम वेस्ट तुम्ही करू पण नका. ठीक आहे. कारण की मला पर्सनली वाटतं मी जेवढे रेफरन्स बुक नोट्स बनायला वापरलेत तेवढे तुम्ही पण नाही वापरू शकत. ठीक आहे. त्याच्यामुळे नोट्सवर तुम्ही बिंदास ट्रस्ट ठेवा, ट्रस्ट तर तुमचा आहेच, ते तुम्हाला पण माहिती आहे, जवळपास आता सगळेच कंटेंट आपलंच वापरतात लोक, त्याच्यामुळे काही नोट्स वगैरे तर काही टेन्शन नाही, त्याच्यामुळे जे आहे तेच तुम्ही वाचा. आता एखादा विद्यार्थी म्हणा की हे बुक आहे हे खूप छान आहे, याच्यात खूप छान दिलंय, ठीक आहे, ते बाजूला ठेवा, जे आहे ते करा. ठीक आहे. जे तुमच्या समोर आहे, जे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलंय त्याच्यावर विश्वास ठेवा, आणि नवीन काही कोणतीच गोष्ट नवीन घेऊ नका आता तुम्ही. हो सर, अख्ख्या मार्केटमध्ये आपल्याच नोट्स यूज करतात. होय, येतात, मला सतत मेसेज वगैरे येतात पोरांचे. आता सांगितल्याप्रमाणे जे काही सांगितलंय, ज्या गोष्टी तुम्हाला अप्लाय करायच्या त्या करा. ठीक आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाकी विद्यार्थ्यांना अप्लाय होतील, सगळ्याच गोष्टी तुम्हाला अप्लाय होतील असं नाही, पण दोन्ही कॅटेगरीच्या लोकांसाठी मी सांगितलंय तुम्हाला व्यवस्थित. आता थोडंसं रिव्हिजनवर फोकस करा, तुमचे शॉर्ट नोट्स वगैरे काढलेले असतील त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे. चला थांबू आपण.